मंडळी, रंगभूमी.com पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. या पॉडकास्टमध्ये तुम्हाला नवनवीन लेख, कथा आणि विविध रंगकर्मींच्या मुलाखतीही ऐकायला मिळणार आहेत. तुम्हाला या कथा, लेख आणि मुलाखतींचा आस्वाद घ्यायचा असेल तर रंगभूमी.com पॉडकास्टला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत एका अशा ज्येष्ठ रंगकर्मीला ज्याने त्यांच्या आयुष्याची 43 वर्ष अभिनय क्षेत्राला दिलेली आहेत. नाटक, चित्रपट, TV सिरियल, ॲडव्हर्टाइजमेंट, डॉक्युमेंटरीज अशा विविध माध्यमांतून त्यांनी नेहमीच वाखाणणीय कामगिरी बजावली आहे. झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी सिरियलमधील हंबीरराव या त्यांच्या भूमिकेला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. चला तर गप्पा मारूया अनिल गवस सरांशी. गप्पा सुरू करण्याआधी मला एक गोष्ट सांगावीच लागेल. काल आम्ही अनिल गवस सरांबरोबर भरभरून गप्पा मारल्या आणि रेकॉर्डिंग झाल्यावर आमच्या लक्षात आलं की माझा आवाज तर रेकॉर्ड झाला, पण काही तांत्रिक बिघाडामुळे गवस सरांचा आवाज रेकॉर्डच झाला नाही. अशा वेळी घाबरतच आम्ही अनिल गवस सरांना फोन केला आणि हा सगळा प्रकार सांगितला. आणि या गोल्ड ॲट हार्ट माणसाने एका सेकंदाच्या आत कसलाही विचार न करता पुन्हा रेकॉर्ड करूया, मग सॉरी काय बोलतेस असं म्हणून आमचं मनोधैर्य वाढवलं आणि त्यामुळेच आज आम्ही हे रेकॉर्डिंग पुन्हा करू शकलो. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला आवडणार नाही, पण पुन्हा एकदा सॉरी. चला तर गप्पा मारूया अनिल गवस सरांशी. नमस्कार अनिल सर, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर, तुम्ही आमच्या ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणूनही उपस्थित होतात आणि सुरुवातीपासून तुम्ही रंगभूमी.com प्रवासात आहात. त्याबद्दल आम्ही तुमचे खरंच आभारी आहोत. आजही तुम्ही आमच्या विनंतीचा मान राखून आज आमच्यासोबत रंगभूमी पॉडकास्टमध्ये उपस्थित आहात, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. धन्यवाद. सर, तुम्ही आता सगळ्यांचे लाडके हंबीरराव म्हणूनच झाला आहात संभाजी सिरियलमध्ये. तर मला तिथूनच सुरुवात करायची आहे की संभाजी सिरियल ही करिअरमध्ये कशी आली, म्हणजे काय त्यामागे एक स्टोरी आहे की संभाजी सिरियल मिळाली, तो रोल मिळाला करायला, आणि कसा वाटतो तो रोल करायला तुम्हाला? तो रोल करायला तर फार मजाच आली आणि मी तो चांगल्या प्रकारे करू शकलो आहे हे तुमच्या सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या आणि माझ्या मित्रमंडळींच्या आशीर्वादाने आणि म्हणा त्यांचे शुभेच्छांनी कळून गेलंय की तो फार आवडलाय लोकांना. हो, नक्कीच. त्याची स्टोरी थोडक्यात अशी आहे की मी 2005-06 दरम्यान एक शंभूराजे नावाचं नाटक कलावैभव या संस्थेसाठी माझे गुरुवर्य देव, माझे प्राणप्रिय असे मोहन तोंडवळकर या माणसांचा माझ्या आयुष्यात फार मोठा सहभाग आहे. या माणसांनी मला एक नाटक बसवायला दिलं होतं सुरेश चिखलेंचं, शंभूराजे नावाचं. माझा कसलाही फार मोठा बायोडेटा नसताना, बॅकग्राऊंड नसताना मला ते नाटक बसवायला दिलं. त्या नाटकात मी जेव्हा 150-200 लोकांची ऑडिशन घेतली कलाकारांसाठी, त्याच्यात मी मग म्हणजे मी सॅटिस्फाय नव्हतो आणि मला अमोल कोल्हे नावाचा हिरा जेव्हा सापडला त्यावेळेस मी त्या नाटकाच्या पूर्ण प्रोसेसला म्हणजे चालू दिग्दर्शन करायला सुरुवात केली. म्हणजे सर, तुमचा दिग्दर्शनाचा एक्सपिरियन्स होता, दिग्दर्शनामध्ये तुमचा अनुभव किती दांडगा आहे. आणि मला तुम्ही दिग्दर्शन करताय मला खरंच माहित नव्हतं. तुम्ही दिग्दर्शनाबद्दलचेही तुमचे किस्से सांगावेत असं मला वाटतं. हा, दिग्दर्शक मला वाटतं ना, प्रत्येक नटाच्या आतमध्ये त्याचा एक स्वतःचा दिग्दर्शक असतो. दिग्दर्शकाची संकल्पनाच अशी आहे की आपण प्रत्येक जण जगत असताना आपण काय करायचं याचं एक दिग्दर्शन कोणतरी आतून करत असतो आणि त्यानुसार आपण आपल्या सगळ्या गोष्टी करत असतो. तर नाटक या क्षेत्रामध्ये जेव्हा मी दिग्दर्शन करायला लागलो ते खरं म्हणाल तर निनाद या संस्थेपासून. निनाद म्हणून माझी जी एक संस्था होती तिथे मी हौशी रंगभूमीवर मी काम करत होतो. 84-85 गोष्ट आहे, तिथपासून ते आजपर्यंत तो प्रवास, तो हौशीच म्हणूनच मी अजूनही गणतो स्वतःला. तर ती त्याच्यामध्ये मला काही एकांकिका वगैरे बसवायला, दिग्दर्शन करायला मिळाल्या, स्वतःला आजमावणे. अर्थात ती एक स्वतःतली उर्मी असते. जेव्हा आपण एखादं नाटक दुसरा दिग्दर्शन करीत असताना बघत असतो तेव्हा त्याच्यामधल्या काही त्रुटी जाणवायला लागतात आपल्याला, का हे असं बसवायला पाहिजे होतं किंवा हे असं, आता त्याला तिथे बसायला सांगितलं ते नाही, चुकीचं वाटतंय, तो तिथे बसलाच नाही पाहिजे, तो इकडे पाहिजे, असं जे काही डोक्यात माझ्या त्यावेळेस चालायचं. त्यातून असं वाटलं की आपण दिग्दर्शन करून बघावं का कुठलं, म्हणून मी एक अट्टाहासाने दिग्दर्शन करायला घेतलं
आणि सुदैवाने ते चांगलं झालं दिग्दर्शन आणि त्याला बक्षीस मिळाली. पण तरी सुद्धा दिग्दर्शनात सुद्धा अनेक पैलू आहेत, अनेक गोष्टींचं ज्ञान घेणं गरजेचं आहे, हे मला तेव्हापासून वाटत होतं. ते हळूहळू मी डेव्हलप करत गेलो. माझ्यावर विश्वास टाकला निनाद मधल्या आमच्या मोडकरांपासून माझ्या सगळ्या सहकार्यांनी त्यावेळेच्या, त्या सगळ्यांचेच खरं म्हणशील तर या सगळ्या वाटचालीत फार मोठं योगदान आहे. आणि त्या नाटकांचं करता करता एकदा गंगाराम गवाणकरांनी, तुम्ही वत्ररण या नाटकामध्ये, व्यावसायिक नाटकामध्ये जवळपास 9-9.5 प्रयोग केलेले होते, तेव्हा गंगाराम गवाणकरांसारख्या देव माणसाशी माझी मैत्री झाली. कारण त्या तो माणूस माझ्या प्रेमात पडले आणि मी त्यांच्या पडलो. कारण त्यांचं जे बोलणं लागवी एकदम उत्स्फूर्त मालवणीतून आणि असा मोकळा ढाकळा माणूस, आणि मालवणी माणसाला तशी माणसंच आवडतात, त्यामुळे मी त्यांच्या जास्त जवळ. आणि त्या माणसाने काय एवढं माझ्यावर प्रेम केलं मला माहित नाही, पण त्यांनी मला एक नाटक, चल व्यावसायिक रंगभूमीवर तू दिग्दर्शन कर. आता त्यांचं पहिलं नाटक मी ज्याच्यात व्यावसायिक नाटकात काम केलं, आणि त्यांनीच लिहिलेलं अरे बापरे नावाचं आणखीन एक नाटक, जे नाटक मी दिग्दर्शित केलं. म्हणजे गंगाराम गवाणकर सुद्धा एक देव माणूस म्हणून माझ्या आयुष्यातले आहेत, त्या देवच म्हणूया आपण हे सगळे. यापुढे मी ज्यांची नावं घेईन ते सगळे माझ्यासाठी देव आहेत. तर त्यांनी ते नाटक खास माझ्यासाठी प्रोड्युसर शोधून ते नाटक मला बसवायला दिलं, आणि मी ते नाटक इतकं अप्रतिम बसवलं. त्यात मी जवळपास 20-25 कलाकारांना, नवोदित कलाकारांना घेऊन ते नाटक केलं, ज्यात सचिन सुरेश, सुनील तावडेला सुद्धा त्यावेळेला काही कामं नव्हती, त्यावेळेला त्याला घेऊन केलं. आणि या लोकांनी पुढे नावं आपली काढलीच. गुरव म्हणून एक होता, शरद गुरव वगैरे, ज्याने मग नंतर लक्ष्यमध्ये भरपूर चांगलं काम केलं, किंवा क्राईम पेट्रोल मध्ये कामं केली, फिल्म मध्ये कामं केली. काही बरेचसे नट त्यातनं घडवले. रणजित म्हणून एक मुलगा अगदी नौका, अद्वैत दादरकर बरोबर तो असतो आता, दिग्दर्शन मध्ये आहे, जो आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये रुपारेल तर्फे वगैरे नाटक डिरेक्ट करतो. तर त्या मुलाला मी प्रथम संधी दिली, त्याने स्वतःचं नाव या क्षेत्रामध्ये काढलं आणखी. तर या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टीतून ते नाटक माझं मला करताना, ते नाटक मोहन तोंडवळकरांनी बघितलं, अरे बापरे, आणि त्यांनी गवाणकरांना सांगितलं की त्याला घेऊन या माझ्याकडे. आणि मग त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमध्ये त्यांनी मला अनेक नाटकं वाचायला दिली. मला आधी पहिल्यांदा जज केलं त्यांनी. तोंडवळकरांसारखा रत्नपारखी, हिरेपारखी माणूस नाही आमच्या नाट्यसृष्टीत झाला नाही. त्यांच्यासारखा एक्सपेरिमेंट करणारा माणूस नाही. त्यांनी कुठल्या नाटकांना केव्हा रंगभूमीवर आणलंय याचा जर इतिहास बघितला तर बाकीच्यांनी व्यावसायिक नटांभोवती फिरत राहिले, पण यांनी अगदी राज्यनाट्य स्पर्धेत आलेलं नाटक सुद्धा तसं उचललं आणि त्या दिग्दर्शक त्याला केलं, व्यावसायिक दिग्दर्शक. असा वेगळा घाटणीचा दिग्दर्शक जो नव्यांच्या शोधात असायचा, नव्या विषयांच्या शोधात असायचा. त्यांना कुठेतरी संभाजीवरचं नाटक करायचं होतं, पण त्याच्या आधी त्यांनी मला 7-8 नाटकं जी त्यांच्याकडे थप्पी पडलेली असायची त्यांच्या टेबलावर, प्रत्येक जण आपलं नाटक द्यायचा की हे करा हे करा हे करा, ते ठेवून द्यायचे. आणि तोंडवळकरांची एक विशिष्ट गोष्ट आहे, ते स्वतः नाटक वाचायचे, जे वाचून आवडतील तीच थप्पी तिथे ठेवायची. म्हणजे त्यांना असं जे नाटक बाबा आहे याच्यात तर ते ठेवायचे, आणि त्यातली पुस्तकं ते अशी वाचायला द्यायचे. जे कोणी असतील दिग्दर्शक म्हणून येणारे नौके, त्यांना सांगा. त्याच्यात मला दिलं 3-4 नाटकांवरती मी त्यांना माझ्या नोटिंग काढून की कसं चांगलं आहे का वाईट आहे, त्याच्यामध्ये कुठे चुकलंय, मला हे नाही आवडलं याच्यातलं, किंवा लेखकाकडे अजून शब्दांचं कमी आहे, कॅरेक्टर्स चांगली नाहीये, गोष्टच भिडत नाही, अशा अनेक गोष्टी त्यांना कळवत असताना अचानक त्यांनी सुरेश चिखलेंचं माझ्याकडे शंभूराजे नाटक दिलं. ज्या शंभूराजेच्या कास्टिंगसाठी, म्हणजे त्याच्यावरती मी 6 महिने काम केलं. तो भाग वेगळा आहे शंभूराजेचा, तो विषय असेल तेव्हा बोलीन. पण त्या नाटकानंतर मी जेव्हा कास्टिंगला बसतो तेव्हा 150 ते 200 कलाकारांच्या ऑडिशन घेऊन सुद्धा मी सॅटिस्फाय नव्हतो. 6 महिने हा प्रोसेस चालली होती. कंटाळले होते तोंडवळकर, पण ते त्यांचा एक स्वभाव आहे, ते मला आजवर, म्हणजे नंतर मी त्यांच्याबद्दल जे वाचलं, त्यांचे जेव्हा एक मोठा, त्यांना 60 वर्ष झाल्यानंतर त्यांच्यासाठी एक मोठा अंक काढण्यात आला, त्याच्यात मी विविध मान्यवरांचे जेव्हा गोष्टी वाचल्या तेव्हा मला कळलं की तो माणूस सतत दिग्दर्शकाच्या मागे राहिला.
म्हणजे त्यांनी दिग्दर्शकाला इतका मानाचं स्थान दिलं या क्षेत्रामध्ये, कोणी असो. माझ्या नाटकाचा जो दिग्दर्शक आहे तो जे सांगेल ती पूर्व दिशा, लेखक नाही. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर विजया मेहतांना त्यांनी जी नाटकं दिली, विजया मेहतांनी नाटकाचा शेवट, पुरुष नाटकाचा शेवट बदला किंवा काही त्याच्यामध्ये बदल करा असं जयवंत दळवींना सांगितलं. दळवी तयार नव्हते, पण तोंडवळकरच असे गृहस्थ होते की त्यांनी सांगितलं दळवी माझा दिग्दर्शक सांगतोय तर ते बदल करा. आणि ते त्यांनी त्यांच्याकडून कसंही बालहट्ट म्हणा, त्यांचा प्रेमाचा हट्ट म्हणा, मित्रहट्ट म्हणा, असं करून त्यांनी केलं. त्यामुळे विजया मेहतांकडून इतकी सुंदर सुंदर नाटकं आम्हाला बघायला मिळाली. विजया मेहता या एक देवतुल्य असं माझ्यासाठी, कारण त्यांची नाटकं मला भयंकर भावलेली आहे. महासागर म्हणू नको, जी नाटकं त्यांनी केली, ध्यानी मनी आपले साठम बिटमना घेऊन आपल्या सगळ्या नट्या ज्या काही नावाजलेल्या त्या सगळ्या, त्या मॅडमना, विजया मेहता मॅडमना माहित होतं कोणाचं स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत आणि त्यांना कुठल्या भूमिकेत आपण प्रेझेंट करायचं आणि कसं प्रेझेंट करायचं. म्हणजे त्यांचं हयवदन पण पाहून मी वेडा घालवतो अक्षरशः. त्यांच्याबद्दल वेगळं बोलूया पुन्हा. पण हे 150-200 कलाकार शोधताना हा अमोल कोल्हे नावाचा हिरा सापडला आणि मी ते नाटक उत्तमरित्या डिरेक्ट करू शकलो. आणि ते नाटक जेव्हा गाजलं, जेव्हा चांगलं झालं, तेव्हा मग अमोल कोल्हेला शिवछत्रपती सिरियल मिळाली. शिवछत्रपती सिरियल मिळाल्यानंतर त्याने पुन्हा नाटकाचे आमच्या प्रयोग केले आणि त्याला शिवपुत्र संभाजी नावाचं एक महानाट्य मिळालं. त्याच्यानंतर त्याने ठरवलं की आपण संभाजीवरती सिरियल करूया. आणि सिरियल करताना त्याने प्रथम मला फोन करून सांगितलं की सर, संभाजीवरची सिरियल करतोय आणि तुम्ही मला त्या सिरियलमध्ये हव्यात. हा माझा त्या सिरियलमध्ये येण्याचा सहभाग. मला म्हणाला मी गुरु, तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही या सिरियलमध्ये हवेत मला. तर अशा पद्धतीने मी त्या सिरियलमध्ये आलो. खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही. आणि अजून एक एक सिरियल आहे स्वामिनी, ज्यामध्ये तुम्ही दिसताय. पण आता लॉकडाऊनमुळे शूट म्हणजे थांबलेलं आहे शूट थोड्या वेळासाठी. तर आता कधी लॉकडाऊनच्या संपायच्या, म्हणजे आता 4th लॉकडाऊन सुरू झालंय, आता कधी आम्हाला बघायला मिळेल तुमचा रोल आणि सिरियल आम्हाला कधी नवीन बघायला मिळेल? शूट कधी सुरू होईल? शूट सुरू होण्याची सगळी धावपळ चालू आहे. बिचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. 3 महिने म्हणजे लक्षात घे की एखादा जेव्हा सिरियल असते तेव्हा तिचे पैसे कधी कधी निर्मात्याने मार्केटमधून उचललेले असतात, त्याला व्याज त्याचं भरावं लागत असतं. त्यामुळे कसाही लॉस, वाहिनीचा लॉस होत असतो, वाहिनीच्या जाहिरातीदार सगळे सोडून जातात किंवा काही. तर आता ते लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करतात, पण बाहेरची परिस्थिती कंट्रोलमध्येच येत नाहीये. आणि त्यांना शूटिंग सुरू करायला सांगितलंय, पण त्याच्यात अटी टाकल्या आहेत की 10 वर्षाच्या खालील मुलं नाही पाहिजेत, 60 वर्षाच्या वरच्या कलाकारांना तुम्ही सेटवर नाही बोलवायचं, सेटवर कमीत कमी माणसं असायला पाहिजेत, तिथे डॉक्टर असला पाहिजे, नर्स असला पाहिजे, त्यांचं रोज टेस्ट केले पाहिजे, अनेक अडचणी टाकलेल्या आहेत. आता या सगळ्या आपल्याला, एकतर कुठलीही भूमिका करताना नाटक नट करत जेव्हा करतो किंवा दिग्दर्शन करणारा, ती एक म्हणजे अशी काही ठरवलेली त्याची काही नॉर्म्स असतात तसं काही नाही. तो तिथे उत्स्फूर्तपणे घडणारा प्रकार असतो. तिथे मोकळेपणाने नटाने काम केलं पाहिजे. आता ही बंधनं घेऊन काम करताना ते मला वाटते अभिनयावरती थोडाफार फरक पडू शकतो, बंधनं येऊ शकतात, पण तरी सुद्धा त्यातून केलं पाहिजे. पण आता ही अट आहे की 60 वर्षाच्या वरचे, आणि मला नेमकी 61 वर्ष झाली. 1 वर्षाने मी मोठा झालोय. तर कोरोना मला मान्य करत नाहीये की याने करावं असं. तर त्या कोरोनाला जेव्हा मनात येईल आणि तो जेव्हा सॉफ्ट होईल, इकडून आपल्या देशातून जाईल, तेव्हा कदाचित चान्स मिळेल. पण तरी सुद्धा या सिरियल बद्दल म्हणायचं झालं तर स्वामिनी ही सिरियल बद्दल त्याचे दिग्दर्शक, लेखक, दिग्दर्शक, पूर्ण पटकथाकार आणि सर्वा निर्माते पण वीरेंद्र प्रधान आहे. हा वीरेंद्र प्रधान हा माझ्या टीव्ही माध्यमातला किंवा माझ्या पूर्ण लोकप्रियतेचा सर्वात मोठा आधारस्तंभ, माझा करता करविता, माझं संपूर्ण करिअर करणारा हा दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान. माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, तोही उत्तम नट होता. एकेकाळी त्याने सुद्धा स्वतःची नाटकं रंगभूमीवर आणली, स्वतः उत्तम नट आहे.
पण उत्तम माणूस, अत्यंत शांत स्वभावाचा, प्रचंड अनुभव त्याच्या गाठीशी आहे, वेगवेगळे अनुभव आहेत, चांगले वाईट अनुभव आहेत त्याच्या पाठीशी, पण तो इतका शांतपणे सगळ्याला सामोरा जातो. ती शांतता मला कधी घेता येईल असं मला नेहमी वाटतं त्याच्याबद्दल. आणि प्रचंड प्रेम करणारा, जुन्या नटांवरती, नवीन नटांवरती, आपल्या कलाकारांवरती, आपले कुटुंब करणारा, आपली सिरियल म्हणजे माझं कुटुंब असा प्रेम करणारा असा हा लेखक, दिग्दर्शक, नट असा माणूस. तर त्याने मला माझं करिअर घडवलं या क्षेत्रामध्ये. आणि त्याने या स्वामिनीमध्ये कुठेही, मी स्वामिनीमध्ये जी संताजीची भूमिका करतोय, हा संताजी कुठेच तुम्हाला सापडणार नाही पेशव्यांचा इतिहास वाचता. पण त्याने ती लिबर्टी घेतली, चॅनल बरोबर त्या चर्चा केल्या आणि ती भूमिका एक नवीन जन्माला घातली, जिचा कुठेही वाचनात म्हणजे इतिहासाशी त्याचा संबंध कुठेही दिसत नाही, पण तरी ते इतिहासातली वाटेल इतकं त्याचं बुद्धी आहे आणि त्याने त्या विचारांनी ती आणलेली कॅरेक्टर आहे. आणि ती भूमिका फक्त निगवसनी करावं, हे प्रेम, हा विश्वास आणि हे सगळं माझ्यावरचे शुभेच्छा त्या मी मिळवल्यात असं मी म्हणे. आयुष्यात काय कमावलं तर कुणाचा तरी प्रेम आणि विश्वास मिळवला, तर माझ्यावर वीरेंद्रने ते टाकलंय. आता ती भूमिका मी लॉकडाऊन मध्ये मला करता येत नाही, आता त्याला एवढं दुःख आहे का शेवटी तो मला अगदी काल परवा त्याने मला मेसेज करून सांगितलं की तू घरी जा, मी घरी पाहिजे तर कॅमेरा वगैरे पाठवेन, आपण तुझं घरून शूटिंग करूया. आता एवढं प्रेम आणि एवढं हे करणारा मला नाही वाटत जगात कोणाला कुठे मिळत असेल. हे माझं भाग्य केवढं आहे. मी स्वतःला फार मोठा नट वगैरे समजत नाही, पण अशा माणसांमुळे मला असं वाटतं की ही इंडस्ट्री ग्रेट आहे. अशी माणसं सुद्धा इथे काम करतायत आणि ही जगासमोर यायला पाहिजे, म्हणून मी त्याचा उल्लेख करतो. तर स्वामिनी या सिरियल मध्ये मी दिसेन ते संपूर्णपणे आता सगळ्या पुढच्या गोष्टी कशा घडतायत त्याच्यावर अवलंबून आहे. पण तो काही मला सोडायला तयार नाही आणि मलाही ती सोडायची नाहीये, करायचं आहे. पण एकूणच अडचणीचा पाडा मोठा आहे, तो कसा सोडवायचा हा प्रश्न आहे. बरोबर सर. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला की तुम्ही वस्त्रहरण हे नाटक केलं. तर माझ्यासाठी खरं तर नवीन आहे न्यूज, म्हणजे मी नाही बघितलं तुमचं वस्त्रहरण आणि मला आता खूप हळहळ वाटते त्या गोष्टीची. पण नक्कीच याचेही भरपूर किस्से असतील मच्छिंद्र कांबळी सरांबरोबर, किंवा हे कधी तुम्ही कुठल्या वर्षी सुरू केलं हे नाटक करायला? हे नाटक मी 1979 एंडला ते 81 मे पर्यंत, म्हणजे धरून चल की 1.5 वर्ष मी ते केलं. मला वाटते डिसेंबर च्या दरम्यान असेल 79च्या, किंवा अगदी, कारण काय आहे लक्षात घे, मी अगदी परफेक्ट अशी डेट आणि हे सांगू शकत नाही. याचं कारण असं की मी कोणी मोठा नट होणार आहे असं समजून कोणी माझा इतिहास लिहित नव्हता किंवा मी ते मानत नव्हतो. आजही माझ्याकडे कसले रेफरन्स नाही की मी काय केलंय, किती केलंय. मी आपलं कुठेतरी काहीतरी नोंदी करून ठेवलेल्या असं आहे की कोणी आपला इतिहास लिहावा एवढं काही नाही. आता लोक कौतुक करतात म्हणून जरा मी नट म्हणून नाव कमावलेलं आहे, पण बाकी मला असं नाही वाटत की मी काही भरीव काही मोठं केलंय की जे फार लोकांनी लक्षात ठेवावं. तर तेव्हा मला वाटते 80च्या दशकात मी त्या केलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि जवळपास 900-950 प्रयोग केले. मच्छिंद्र कांबळींचा 3 प्रयोगाचा उत्साह बघताना खरं म्हणाल तर त्यांच्याकडून घेण्यासारखी गोष्ट ही की 3 प्रयोग छातीच्या म्हणजे बेंबीच्या देठापासून ओढून छातीचा भाता खाली वर होईपर्यंत शेवटचा प्रयोग संपताना तो माणूस डिझॉल्व, म्हणजे काय सांगायचं की घामाने थपथपलेले असे बाबूजी मी बघितले. पण लोकांच्या साठी त्याच एनर्जीने, त्याच टायमिंगने तसंच करून ते निघायचे. रोज खरं म्हणशील तर मला ना, माझा एक स्वभावाने मी तुला सांगतो की मला त्यावेळेस वय माझं 19-20च्या दरम्यानचं होतं. तर 19-20च्या वयामध्ये माझ्याकडे प्रचंड उत्साह, मला काय कसली मला थकवा बिकवा काहीच नाही. मी अजून 2 प्रयोग सुद्धा आणखीन करू शकलो असतो. अर्थात माझी भूमिका छोटी छोटी असल्यामुळे आम्हाला, पण मच्छिंद्र कांबळींना अगदी पडदा वळल्यापासून जे सुरू व्हायचं ते संपेपर्यंत, त्यामुळे ती एनर्जी टिकवणं त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनी स्वतःच्या जीवाचे हाल केलेले बघितलेत. पण एक गोष्ट कळली की नटाने असं जगावं की शेवटपर्यंत प्रेक्षकांसाठी
आपला श्वास असेपर्यंत आपल्यात जेवढा आवाजाची कॅपॅसिटी आहे, बरं उद्या रोज परत 3 प्रयोग करायचे आणि सगळे प्रयोग हाऊसफुल, रोज हाऊसफुल, आणि परत डिमांड शोज आणि ते कॉन्ट्रॅक्ट शोज साठी लाईन लागलेली असायची. सगळ्या थिएटरना येऊन सगळे पैसे घेऊन यायचे, बॅगा भरून पैसे आणायचे, मला अजून आठवतंय. आणि ते कॉन्ट्रॅक्ट करायला आमच्याकडे दौरे 15-15, 20-20 दिवसाचे. तर या नाटकाने मला फार दिलं कॉन्फिडन्स दिला. ऑडियन्स कसा घ्यावा ते कळलं. तो लाफ्टर, 1-1 मिनिट 2-2 मिनिटं लाफ्टर थांबायचा नाही, त्याच्यानंतर डायलॉग बोलायचा, होल्ड करायला शिकवलं त्या नाटकाने. तीच एक्सप्रेशन होल्ड करून राहायचं. काय दिलं नाही वस्त्रहरणने. अर्थात बाकीच्या नटांनी गंमत म्हणून केलं असेल, पण मी एक नट म्हणून माझ्यामध्ये त्याच्यामुळे इतका परिणाम झाला की आजूबाजूचं जग इतकं हास्यस्फोटक, आणि त्याच्यामध्ये आपण इनोसंट चेहरा करून ती भूमिका करायची. अरे बाबा, काय अनुभव आहेत, प्रचंड अनुभव आहेत. आणि ते नाटक करताना मला मच्छिंद्र कांबळे म्हणा, इतर कलाकार म्हणा, त्या लोकांनी पण सांभाळून पण घेतलं. कारण मी काय नट म्हणून नाव रवपाचा नव्हतो. त्याच्यामध्ये मी एंट्रीच केली. मुळात एक कलाकार आयत्या वेळेस नाटकाला आला नाही, आणि मला खरं दौऱ्यावर जायचं होतं दुसऱ्या एका नाटकाच्या रोलसाठी, त्याच नाटकाच्या दुसऱ्या रोलसाठी, धर्माच्या रोलसाठी जायचं होतं. आणि अर्जुनाचा रोल करणारा नट आला नाही. बरं, अर्जुनाची रिप्लेसमेंट करणारा आला होता, पण त्याने सांगितलं मी रिहर्सल शिवाय उभा राहणार नाही. आणि आयत्या वेळेस मला कपडे घालून अर्जुनाची भूमिका करायला लावली गडकरीच्या प्रयोगाला. जिथे मी त्या नाटकात पहिल्यांदा असा उभा राहिलो. असा कुठला नट आहे ज्याच्या नशिबी असं भाग्य आहे की कुठलीच रिहर्सल नाही, काही नाही, फक्त ते नाटक 1-2दा पाहिलं होतं, त्या जोरावर मी अर्जुनाची भूमिका तिथे निभावली. आणि नंतर मी त्या वस्त्रहरण मधलं अशी एक भूमिका राहिली नाही की जी मी केली नाही. अगदी गोप्यापर्यंतची, गोप्याची पण भूमिका मी केली. शिर्डी प्रवराला त्याला कावीळ झाली होती, तो येऊ शकला नव्हता दौऱ्यावर, तेव्हा तिथे मी गोप्याची भूमिका केली 2 प्रयोग. मला कमाल वाटते, आश्चर्य वाटतं की एखाद्याचं भाग्य ते काय असतं. तर हे माझं 19-20व्या वर्षातलं माझं भाग्य. आणि 21व्या वर्षी मला नोकरी लागली आणि मी मग वस्त्रहरण सोडलं. त्याचं कारण मला नोकरीतून तेवढी वेळ देता येत नव्हता. आणि एकूणच ना, व्यावसायिक रंगभूमीवर भले किती चांगलं चालू दे नाटक, ते कांबळी मच्छिंद्रच्या संपूर्ण यशावरती जळायचे. त्यांच्यामध्ये अनेक भांडणं तंटे होते आणि ते मला माझ्या स्वभावात बसत नसल्यामुळे त्याचाही एक वीट आला होता. आणि 900-950 प्रयोग केल्यानंतर नोकरी ही माझं एम होतं, ती नोकरी मिळाली मला गोदरेजमध्ये. आणि चांगली प्रायव्हेट नोकरी होती. त्याला जरा भारला गेल्यासारखं त्या नोकरीमध्ये मी लक्ष घातलं आणि नोकरी करत बसलो आणि ते नाटक सोडलं. पण त्या नाटकाने भरभरून दिलं मला. पण सर, तुम्ही असा उल्लेख केला 19 किंवा 20 वर्षाचा होतो मी जेव्हा वस्त्रहरण केलं. मग सुरुवात नेमकी कुठे झाली, म्हणजे कितव्या वर्षापासून तुम्ही अभिनय क्षेत्रात आहात? खरं सांगायचं तर 1977 मध्ये 1977 बीएसटी मध्ये अप्रेंटिसशिप करत असताना तिथे आंतरमहाआगार एकांकिका स्पर्धा व्हायच्या आणि तो जल्लोष असायचा. बीएसटीचे किती डेपोज आहेत तुम्हाला माहिती आहेत, आणि किती क्लेरिकल पण कुलाब्याला आहे, तुमच्या दादरला आहे, सगळीकडे क्लेरिकल वगैरे, ते सगळेच जण एकत्र एकांकिका स्पर्धांचा महोत्सव, म्हणजे 4-4, 5-5 दिवस स्पर्धा चालायच्या आणि त्या रवींद्रमध्ये चालायच्या. त्या तिथेही पुन्हा तो गमतीचा भाग असा आहे का अरुण नलावडे हा तिथला नावाजलेला नट, त्या स्पर्धांमध्ये नेहमी प्राइज घेणारा, त्याच्या मागे लागलो की मला जरा तुझ्या नाटकात एखादं छोटंसं भूमिका दे, मॉब मध्ये तरी उभा कर. तो करतो म्हणाला, पण ते काही झालं नाही. माझ्याबरोबर आणखीन एक नट होता जो स्वतः आपल्याला आजमायला आला होता, राजेंद्र शिरगावकर. त्यालाही मिळालं नाही संधी, पण त्याला आला राग आणि तो तिरमिरीत गेला कुठे गिरगावात. सुभाष जाधव नावाच्या एका माणसाला घेऊन आला. त्याची एक एकांकिका होती चक्रवाल, ती 2च पात्रांची होती. त्याने मला बाजूला घेतलं, मला म्हणाला आपण 2 जण ही करूया, आपली सेपरेट एंट्री टाकूया, कोण आपल्याला घेत नाही ना, आपण करू. तर मी म्हटलं अरे मी आयुष्यात काही केलेलं नाही नाटकात कामं, मला तर काही जमणार नाही. आणि ती जी एकांकिका बघितली चक्रवाल, ती मलाच जास्त बोलायची होती. त्याच्यामध्ये मी म्हाताऱ्याचा रोल, एक 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचा रोल, त्याला दमा आहे, असलं काहीतरी विचित्र ते कॅरेक्टर. आणि त्याच्यामध्ये बडबड 30-35 पानं बोलायची. तर माझ्या जर छातीचा ठोका चुकलं, म्हटलं हे काहीतरी मला खड्ड्यात टाकतोय. पण मला त्या सुभाष जाधव नावाच्या लेखक दिग्दर्शकाने, माझा पहिला दिग्दर्शक आयुष्यात, ज्याने सांगितलं की
आधी आधी शांत हो, तू हे वाच, आपण 4 दिवस वाचन करू फक्त, मग तुला जर वाटलं आपण रिहर्सल करू. अगदी आदल्या दिवशी जरी तू सांगितलं उद्या शो आहे तर, की मला नाही जमणार, आपण करूया नको, कोण आपल्याला काय शिक्षा नाही करणार, आपल्याला काय दंड नाही होणार आहे, काळजी करू नको. या गोष्टीवरती मी तयार झालो आणि तयार झालो आणि ते नाटक जसजसं बसवत गेला, करत गेलो मी. आणि जेव्हा त्याने मला 2 दिवस असताना सांगितलं की अनिल, तुझ्यामध्ये प्रचंड चांगले गुण आहेत, तू हुशार आहेस, तुला सांगितलेलं लवकर कळतं, तुझं पाठांतर चांगलं आहे, स्मरणशक्ती छान आहे आणि तुझ्यामध्ये आवाज बिवाज सगळी देणगी आहे आणि तू करत नाही म्हणतोस वेळा, उलट तू याच्यामध्येच करिअर कर, असं त्या माणसाने भविष्यवाणी माझी. पण मी ती एवढी मनावर नाही घेतली. म्हटलं एकदाची ही एकांकिका होऊन जाऊन दे. बरं, मला त्याला तो बसायला का सांगतो, उठायला का सांगतो, इथे का जायला सांगतो, तिथे का जायला सांगतो, काही प्रश्न पडत नव्हते. तो सांगेल ते करायचं एवढंच माहित होतं. असा माठ नट मी. त्याच्याबरोबर तिथे ती एकांकिका केली. त्या एकांकिकेला मला बक्षीस मिळालं BST मध्ये आणि माझं नाव झालं आणि कमालीचं बाबा लोक माझ्यावर प्रेम करायला लागली. दुसऱ्या वर्षी परत मी 78 मध्ये दुसरी एकांकिका केली तमासगीर. त्याच्यामध्ये मी 8 रोल केले वेगवेगळे असे, म्हणजे पाटील किंवा तमाशातला नाच्या किंवा सोंगाड्या आणि काय ते विचार नको. तो ती तमासगीर नावाची एकांकिका ती तुफान गाजली, ती गाजली आणि मी BSTचा एक उत्तम नट, म्हणजे काही 2 एकांकिकामध्ये एक उत्कृष्ट नट आपल्या BST मध्ये आहे अनिल गवस, अशी माझं नाव झालं. आणि अरुण नलावडे वगैरे हे माझा सिनियर आणि मलाही तो देवतुल्यच माणूस, त्याच्या कानावर ते सगळं गेलं आणि आमच्या मैत्रीमध्ये आणखीन वाढ झाली. तर BST मध्ये 2 वर्ष ती केली होती. या BST मध्ये केलेल्या कामाची पावती अशी झाली का BST मध्ये 2 वर्षानंतर अप्रेंटिसशिप संपली आणि मी एक्झाम मध्ये मेडिकल एक्झाम मध्ये फेल झालो. त्यामुळे मला BST ची नोकरी नाही लागली. आता BST ची नोकरी नाही लागली तर अरुण नलावडे वगैरे आणि सुबोध महाले वगैरे तिथले जे काही हे रंगभूमीसाठी आणि कलाकारांवर प्रेम करणारी माणसं होती, त्यांनी मला घेऊन गेले रमेश रणदिवेंकडे. रमेश रणदिवे हे BSTचे उत्तम दिग्दर्शक, जे आमच्या वस्त्ररण या नाटकाचे दिग्दर्शक. आज मच्छिंद्र कांबळींचं नाव आहे आणि मच्छिंद्र कांबळी सुद्धा त्यांना इतकं मानायचे. रमेश रणदिवे भाई, त्यांना भाई म्हणायचे आणि मच्छिंद्रना बाबूजी. तर हे भाई आणि बाबूजींची जोडी होती. तर भाईंनी मला घेऊन गेले, आम्ही तिघं म्हणजे सुबोध महाले, अरुण नलावडे, मी आणि रमेश रणदिवे पुबा केरकरांच्या ऑफिसमध्ये. मी पहिल्यांदा तेव्हा AC मध्ये बसलो एखाद्याच्या कोणाच्या तरी ऑफिसमध्ये आणि तिथे चहा पाणी करता करता त्यांनी माझी कटकियत मांडली. पुबा केरकरांनी सांगितलं मेडिकली मी रिपोर्ट बदलू शकत नाही, पण याला कॅज्युअल लेबर मध्ये आणा, मग मी पाहिजे तर आपण बदलून त्याला त्याच्या जॉबमध्ये देऊया. पण मी ते नाकारलं त्यांच्या तोंडावरच आणि मी BSTचा नट झालो नाही. पण ते नाकारलं, पण रमेश रणदिवेंनी ते लक्षात ठेवलं आणि त्यांनी जेव्हा दौऱ्यावर, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आयत्या वेळेस मला तिथे त्या दौऱ्यावर रमेश रणदिवेंनी बोलवलं होतं आणि त्या नाटकाच्या त्या प्रयोग बघायचा होता मी आणि नंतर तिकडे रिहर्सल होणार होती दौऱ्यात. आणि अशीच पद्धत होती त्यांची, दौऱ्यात घेऊन जायचं, तिथे रिहर्सल करायची आणि त्याला उभा करायचं. पण त्याने किती चुकला तरी त्याला सांभाळून घ्यायचे, कारण तिथे गर्दीच होती नटांची भरपूर. छोटंफार त्याला पाठांतर असेल तेवढी वाक्य बोलायची होती आणि ती कोणी सहज पाठ करायचं. म्हणजे अक्षरशः अगदीच माठ नट नाही, पण ज्याला कॉन्फिडन्स आहे तो ते बघून सुद्धा करू शकत होता. त्यामुळे त्या नाटकात मला संधी मिळाली ती रमेश रणदिवेंमुळे. सो माझा सगळा प्रवास हा जो आहे, सुभाष जाधव, अरुण नलावडे, आमचे रमेश रणदिवे, विजय मोंडकर, ते बऱ्याच लोकांची नावं घेण्यासारखी आहेत बाबा. काय कमीच पडेल मी, इतकी नाव आहे. सर, पण ही सुरुवातच तुमची इतकी तुफानी आहे करिअरची. म्हणजे 17 वर्षाचे असताना तुम्ही 70 वर्षाच्या वृद्ध गृहस्थाचा रोल केला. त्यानंतर 18 वर्षाचे असताना 8 भूमिका एकाच नाटकात एका एकांकिकेत पार पाडल्या. त्यानंतर 19-20 वर्षाचं असताना वस्त्रहरण डिरेक्ट, म्हणजे मच्छिंद्र कांबळी एकदम. आणि त्यानंतर म्हणजे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सर. तुमच्या अभिनयाची दात कोण का नाही ठेवणार. कौतुकच नशिबाला आलं माझ्या भरपूर सोन्या. कौतुकच फार माझ्या नशिबी आलं. पण त्या कौतुकातूनच मी लक्षात घेत गेलो की अरे
आपली कॅपॅसिटी आपल्याला कळायला लागते, आपण काहीही करू शकतोय, हा जो कॉन्फिडन्स वाढत गेला, तो कोणीतरी माझ्यावर विश्वास टाकला म्हणून. आणि हेच फार महत्वाचं असतं की प्रत्येकाने कोणावर तरी एक विश्वास टाकला पाहिजे आणि त्याच्याकडून ती भूमिका करायला त्याला उद्युक्त केलं पाहिजे. आजही माझी तीच शिकवण आहे सगळ्यांना, की कोणी नवीन कलाकार असेल त्याच्यावरती विश्वास टाकून ही भूमिका तू कर, प्रयत्न तर कर, हळूहळू तुला कळेल, सापडेल. आणि सापडते, ही सापडण्याचीच प्रक्रिया आहे. आजही मी मला अजून सापडवतोच आहे की बाबा कुठे काय आणखीन नवीन काय सापडतंय का. त्याच्यामध्ये ती अंबीररावांची भूमिका सुद्धा सापडून गेली. आता संताजी करतोय, व्हॉट एव्हर काय जे काय, किंवा मी असंभव मध्ये केलेली विष्णू ही असेल भूमिका, किंवा राधाई बावरीमध्ये यशवंत ढगे आणि देव आलं, देवांसारखेच आहेत देव पण. तर अशी गंमत आहे ग. तुम्ही आणि प्रत्येक आणि ही जी भूमिका केली आहे याची प्रत्येक भूमिकेची धाटणी वेगळी आहे आणि ते तुम्ही तितक्याच ताकदीने पेलवता प्रत्येक रोल. तुम्हाला मानाचा मुजरा सर. ही सगळी आता हिस्ट्री ऐकून तर मला अजूनही रिस्पेक्ट वाढलंय तुमच्याबद्दल आणि खरंच हॅट्स ऑफ टू यू. आणि अजून एक मला या सगळ्या प्रवासात नाव ऍड करावं असं वाटतं. मला वाटतं ते अविभाज्य आहे तुमच्या करिअरमधलं, ते म्हणजे जयंत पवार सर, ज्यांच्यावर तुम्ही अधांतर नाटक केलं, ज्यामध्ये लीना भागवत, भरत जाधव, संजय नार्वेकर, ज्योती सुभाष, हेमंत भालेकर अशी पूर्ण रांगच होती सगळ्या तरबेज कलाकारांची. तर या नाटकाबद्दल काय आठवणी आहेत सर? हे नाटक माझ्या आयुष्यातलं सर्वात टर्निंग पॉइंट, ज्याला व्यावसायिक रंगभूमीवर पुन्हा पदार्पण म्हणता येईल, पण माझं पहिलं पदार्पण असं मी म्हणतो. कारण वस्त्ररण या नाटकात मला रमेश रणदिवेंनी नेलं, पण मला संपूर्ण रंगभूमीचा अनुभव गाठीशी काही नव्हता. पण जेव्हा मी गोदरेज नोकरी लागलो आणि मग मला व्यावसायिक रंगभूमी सुटली जवळपास, पण मी रंगभूमीची नाळ सोडली नाही. 84-85 मध्ये मी निनाद नावाची संस्था जॉईन केली, जिथे बापू मोडकर आणि जयंत पवार वगैरे सारखी रत्न मला मिळाली, ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी मला लेखनाचं गंमत जयंत पवाराकडून कळली, मोडकरांबरोबर कळली, दिग्दर्शनातले बारकावे कळले, कलाकारांच्या निवडीच्या गोष्टी कळल्या आणि कसं स्पर्धेला सादरीकरण करायचं कमीत कमी खर्चामध्ये, सजेस्टिव्ह. आणि त्यावेळेला तर आमचं समांतर रंगभूमी होती, प्रायोगिक रंगभूमी समांतर रंगभूमी वगैरे म्हणायची. तर प्रायोगिक रंगभूमीवरची नाटकं, त्यामुळे तो जो प्रयोग करण्याचा प्रकार सगळा तिथे शिकलो मी. आणि त्याच्यात जयंत पवार सारख्याच्या बरोबर मैत्री झाल्यामुळे जयंतची जी वाळवी नावाची एकांकिका होती त्याचं त्याने फुल लेंथ अजगर म्हणून केलं आणि अजगरामध्ये काही बदल केले. या अधांतर या नाटकाचे 8 ड्राफ्ट झाले, 1-2 नाही 8. आणि हे नेटाने जयंतने केले जवळपास 5-6-7 वर्ष. म्हणजे कसा असेल लेखक, कसा असावा, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जयंत. आणि जेव्हा तो सॅटिस्फाय झाला, कारण जयंत आजही त्याचं नाटक लिहिलं जरी तयार असलं तरी सॅटिस्फाय नसतो, तो देतच नाही कोणाला. त्याला तो 2-3 वर्ष स्वतः परत नव्याने वाचतो, पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी डिस्कशन करतो, काही मित्रांना बोलवतो, त्यांना वाचायला, त्यांच्याकडून त्याच्यातल्या गोष्टी समजून घेतो. म्हणजे इतका बारकाईने अभ्यास करत नाटक केलं. ते नाटक त्याचं अधांतर, ज्या अधांतरमध्ये त्याने मला अरविंद राणेची भूमिका पहिल्यांदा सांगितलं की ही भूमिका तू करायची, असं जयंतने ठरवलं. याच्यावरून जयंतचं माझ्यावरचं प्रेम, माझी मैत्री, माझ्यावरचा विश्वास, मी परत तेच सांगतो की प्रत्येकाने माझ्यावर विश्वास टाकला आणि मी त्या विश्वासाला पात्र ठरलो, हेच माझं काय असेल ते यश आहे. त्यामुळे थँक्स टू निनाद, थँक्स टू जयंत आणि थँक्स टू अधांतर. आणि मला सगळ्या लिसनर्सना हे सांगावं असं वाटेल की अधांतर हे नाटक यूट्यूबवर अवेलेबल आहे. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्याची देणार आहोत. तर हे नाटक नक्की बघा. हे अजरामर नाटक जयंत पवारांच्या लिखाणाने, तरबेज कलाकारांच्या अभिनयाने आणि भरपूर आठवणींनी समृद्ध असं हे नाटक नक्की बघा. आणि सर, आता मला वळायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण तुमच्या पाठी 3 स्त्रिया होत्या. तुमच्या बोलण्यातून हे मला नेहमी जाणवलंय, तर त्यांच्याबद्दल मला थोडं सांगा. पहिली म्हणजे जन्मदाती माझी आई, जिला मी आयुष्यात विसरू शकत नाही, जिने मला फायटिंग स्पिरिट, कोणत्याही प्रसंगात कसं चेहरा शांत हसरा ठेवून त्याला तोंड द्यायचं, आमच्यावर फार वाईट
अवस्था होती आमची, एक वेळेस जेवणाची भ्रांत होती. अशा वेळेस माझ्या आईने कुठून आणि कसं आम्हाला जगवलं आणि शिकवलं आणि या दुनियेत स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत आमच्या पाठीशी खंबीर उभी राहिली. ती आई माझी, तिच्याबद्दल मी अख्खा दिवस बोलीन, इतकं माझ्याकडे बोलण्यासारखं आहे. त्यामुळे माझी आई हा माझ्यासाठी एक हळवा कोपरा आहे आणि माझं देवतुल्य आणि माझं परमेश्वर माझी आई. दुसरी माझ्याच आईने माझ्या मोठ्या बहिणीला, म्हणजे तिची मोठी मुलगी सुधा तावडे, हिला शिकवलं. MA, BEd काय काय ती शिकलेली आहे भरपूर. आणि तिच्यात आणि माझ्यात 12 वर्षाचं अंतर, पण तिने मला इतका मारलाय शिक्षणासाठी का माझी नंबर 1 व्हिलन. म्हणजे जसे फिल्ममध्ये एखादा व्हिलन असतो ना, तसं मी तिला व्हिलन समजायचो त्यावेळेला. इतकं मारायची, रात्री झोपायला पण द्यायची नाही. पाठांतर कर, संस्कृत विषय तिने मला SSC ला घ्यायला लावला. म्हणजे लक्षात घे, मी 11 विषय, त्याला 8 विषय घेऊन 11वी पास झालेलो. आमच्या वेळेस 11वी होती, माझं शेवटची बॅच 11वीची, त्याच्यानंतर 10वी झाली SSC. तर तिने मला हिंदीचे क्लास, इंग्लिशचे क्लास, त्याला क्लास असं म्हणता येणार नाही, ते रविवारचे वगैरे छात्र भारतीचे वगैरे असे हे असायचे, परीक्षा वगैरे असायच्या त्यांच्या, तर त्याच्या क्लासनं जायचं. मला तर एवढा राग यायचा तिचा, एक रविवार पण खेळायला देत नाही इतकं. पण ते सगळं तिने त्यावेळेस जे केलं त्याचा आज मला महत्वाचा फायदा दिसतोय. आणि ती माझी शैक्षणिक आई, म्हणजे एक जन्मदात्री झाली, ती दुसरी शैक्षणिक, आणि तिसरी मी लग्न केल्यानंतर जे माझा कुटुंबाचा बॅकबोन, माझं कम्प्लीट कौटुंबिक आणि आर्थिक बाजू भक्कम सांभाळणारी माझी बायको श्रद्धा गवस. आज तिचा वाढदिवस आहे, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा योगायोगाने. आणि तिने माझ्या आयुष्यात मला सतत मागे राहिली. मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हाही सांगितलं की तू सोड, मी आहे, आपण जमवूया. मला एक मुलगा साहिल अनिल गवस, तो आता BE झालेला आहे आणि कोटक महिंद्रामध्ये नोकरी करतो, 30 वर्षात झाला. तर एका मुलावरती पण तिने समाधान मानलं, जे माझा हट्ट होता की 2 मुलं झाली तरी बाप आणि तुला आईच म्हणणार, आणि एक झाला तरी आपण बाप, आणि आपण आई आणि बाप झालेलो आहोत, आपल्याकडचं इप्सित कार्य संपलं, आपण ह्याचं करिअर करू, जे होईल त्याचं. म्हणजे अर्थात ती मुलगी झाली असती तर मुलीचं, किंवा मुलगा झाला तर मुलाचं. तर त्याचं आम्ही केलंय. आता हे मी पुढचे विचार करून केलं की मी जेव्हा नोकरी करणार नाही, मला माहित होतं की मी नोकरी सोडेन, उद्या जर आमची वाईट परिस्थिती आली असती तर आम्हाला हा जड होता का म्हणे, किंवा 2 मुलं किंवा 3 मुलं यांचे आता कसं करू. कारण मी माझे 6-7 भावंड आम्ही जी काय होतो त्यांचे हाल बघितले होते, कळले की नाही. त्यामुळे कसं आहे माहितीये का, मी प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकत गेलो आणि माझे काही निर्णय मी अंमलात आणले. मी बायको पण नोकरीवालीच केली. त्यावेळेस खरं म्हणाल तर मी गोदरेजमध्ये असल्यामुळे बिन नोकरीची कोणी नोकरी असले, पण मी काय विचार केला, मी नोकरी केव्हाही सोडली तर हिने काय करायचं, डिपेंडंट नकोय मला, ती स्वतंत्र राहू शकते, उद्या ती सोडू सुद्धा शकते. तिने मला सांगितलं की बा नाही, मला आता तुझ्यावर नाही राहायचं, तर ती स्वतःचं जीवन जगू शकेल, तिची स्वतःची अर्निंग कॅपॅसिटी असावी. इतका बारीक पुढचा विचार करून मी सगळ्या गोष्टी करत आलो. याचं कारण माझी आई किंवा माझी बहीण, आणि आता ही तिसरी. तर या तिन्ही आयांप्रमाणे माझ्यावरती प्रेमाची पाकळ ठेवून आहे. माझी मोठी बहीण आजही माझ्यावरती इतकं प्रेम करते, इतकी पुस्तकं वगैरे सांगते वाचायला, देते मला कधी कधी. हे नातं मी सांगू शकत नाही, याच्या पलीकडची आहे ती. या लोकांच्या उपकाराशिवाय, यांच्या उपकार कसले, हे ऋण आहेत आपल्यावरती खरे, हे न फेडता येणारे ऋण आहेत, आणि त्या ऋणांमध्येच राहू इच्छितो. आणि त्याच्यामुळेच हा अनिल गवस जरी दिसत असला एवढा ऍक्टर आणि विक्टर, तुम्ही माझं किती कौतुक केलं तरी त्या सगळ्या माळा या तिघांना घालाव्या अशी ही माणसं. वा सर, वा सर. तुमचा प्रवास हौशी रंगभूमी ते व्यावसायिक रंगभूमी आणि पुन्हा थोडे दिवस हौशी रंगभूमीकडे असा बॅक अँड फोर्थ झाला. तर हे करत असताना तुमचे जे सहकलाकार होते किंवा तुमच्या सोबत जे होते, आता अरुण नलावडे एक नाव तुम्ही घेतलं, अजूनही कोणी असेल, तर तुम्हाला त्यांच्यात काय बदल जाणवला आणि तुमच्यातही या प्रवासात काय बदल जाणवला? चांगलाही असू शकतो, वाईटही असू शकतो. अगदी खरं सांगू का तुला, की जगातला प्रत्येक माणूस हा अभिनेता आहे असं माझं मत आहे. फक्त त्याने तो प्रोफेशन म्हणून निवडलेला नाही. ओके,
आज प्रत्येकाला का वाटतं आपण अभिनय करावा, आपण करू शकतो, जे प्रत्येकाला वाटतं. अगदी लहान मुलं सुद्धा टिवल्या बावल्या करून दाखवतात. हा अभिनय नाही का? जेव्हा काही कळत नसतं तेव्हा सुद्धा जे करतो आपण, ए ते करून दाखव, ए ते गाणं म्हणून दाखव, ते कर, आपण बोलतोच ना. खरी गोष्ट आहे. हो हो हो. लहान मुलांना. आता हा अभिनय आत्ता आपल्याला नाही जमत. जसं आपल्याला कळायला लागतं ना, माणूस थोडासा बिघडत जातो, त्याचे फोकस डिवाइड होतात किंवा त्याच्या प्रायोरिटीज प्रमाणे त्याचे फोकस बदलतात. लक्षात घे, जगताना अनेक गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागतो. कुठे शिक्षण असेल, कुठे कौटुंबिक असेल, कुठेतरी आर्थिक नियोजनात आपण कमी पडतो, कुठेतरी अशा ठिकाणी राहत असतो का जिथे शिक्षणाचाच मूळ अभाव असतो, तिथे तुमच्या गुणांना उत्तेजन मिळणार नाही, अशा गोष्टी आहेत. या सगळ्या अनेक विविध कारणांनी आज बरेच जण अभिनेते होता होता वाचलेले आहेत. पण तरी सुद्धा प्रत्यक्ष जीवनात कुठेतरी अभिनय करतात. जेव्हा तुम्ही खोटं बोलता ना, तेव्हा तुम्ही तो अप्रतिम बेमालूमपणे अभिनय केलेला असतो आणि ते खोटं पचतं, तेव्हा तुम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं असतं अभिनयाचं. हा पहिला भाग. एक, आता मला असं म्हणायचंय की बीएसटी मध्ये म्हणा किंवा बीएमसी मध्ये म्हणा किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये म्हणा, कित्येक नट खाली मान घालून खरडेगाशी करतायत किंवा कामं करतायत. हे माझं म्हणणं आहे. कारण हे स्पर्धा जेव्हा तुम्ही बघाल ना, या लोकांच्या होतात जेव्हा, त्या स्पर्धांमध्ये ते व्यावसायिक नटाला तोंडात बोट घालायला लावतील असा अभिनय करतात. इतकी समज आहे, पण बिचारे आयुष्यभर नोकरी करतायत आणि त्याच्यातून हाऊस म्हणून 1 महिना 15 दिवस काही ती रिहर्सल करून ती आपली हाऊस भागवत आहे. असे कित्येक नट आज माझे फक्त नोकरी करत अडकलेले किंवा बिझनेस किंवा त्यांचा धंदा काही, त्याला डेअरिंग करून निघायला पाहिजे. मी जशी 20व्या वर्षी नोकरी सोडली, पण 20 वर्ष मला नोकरी करावीच लागली. याला कारण प्रायोरिटीवर माझं कुटुंब होतं. आम्ही अत्यंत गरिबीतून मला एका सुस्थितीत कुटुंब आणणं गरजेचं होतं. त्यात मी लग्न करून माझीच मारुतीची शेपूट वाढवली होती. तर ती शेपूट काय संपेना. मग शेवटी मग तिच्या भरोश्यावर बायकोच्या तिला म्हटलं बा मी नोकरी सोडतो, मला आता काही जमणार नाही. आणि अधांतर सारख्या नाटकाने मला इतका कॉन्फिडन्स दिला व्यावसायिक रंगभूमीवर, ओळखी वाढल्या, लोक माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि एक मनात होतच ना की अभिनेता म्हणून करून बघायला पाहिजे, आपण स्वतःला आजमावलं पाहिजे. काय होईल ते होईल, नाही जमलं तर रिक्षा टाकू आणि रिक्षा चालवू, आपल्याला काही मरण नाही. आणि मला कुठल्याच काम करताना कधीच लाज वाटत नाही. म्हणजे मला आज उद्या शेती करायला सांगितलं तर मी जाऊन नांगर पण डरीन. आत्ता या क्षणी मला कसल्याही प्रसिद्धीचा सोस नाही. मला मी फार मोठा काही झालोय असं वाटत नाही. मला माणूस म्हणून आपण वृद्धिंगत होणं फार गरजेचं वाटतं. आणि प्रत्येकाने माणूस म्हणून वृद्धिंगत झालात ना, तुमच्या प्रत्येक कला गुणांना तुम्ही पूर्णपणे न्याय देऊ शकता, असा माझा एक मंत्र आहे. हा आधी माणूस म्हणून स्वतःला मोठं करा. स्वतःला माणूस म्हणजे नेमका काय हे शोधा. त्याचं जगणं म्हणजे काय हा दुसरा प्रश्न घ्या. आणि का आपण हे सगळं का करतो, हा तिसरा प्रश्न जर स्वतःला विचारला तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट, म्हणजे आम्ही नाटक करताना सुद्धा मी हे का करतोय, मी हे का बोलतोय, मी हे इथेच का उभा आहे, हे काचे मला जेव्हा उत्तरं सापडतात ना, तेव्हा माझी ती भूमिका उत्तम होती. तेव्हा प्रत्येक माणसाला का हा प्रश्न पडला पाहिजे. तो म्हणजे देवाने दिलेला एक उत्तम मंत्र आहे. तो तुम्ही प्रत्येकाने आत्मसात करावा. कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही, नॉट इन ड्रामा किंवा ऍक्टिंग याच क्षेत्रात नाही, कुठल्याही क्षेत्रात मी कोणाला जर भांडत असेल तर मी का भांडतोय हा एकदाच प्रश्न स्वतःला विचारा. किंवा मी कोणाला का मारतोय किंवा मला कोणीतरी का बोलतोय, या काची उत्तरं जर तुम्हाला समर्पक मिळाली तर तुम्ही जिंकलात. मग तुम्ही अभिनयच करायला पाहिजे असं नाही. तुम्ही उत्तम आयुष्य जगलात तरी तुम्ही ग्रेट आहात तुमच्या जागी. तुम्ही कुटुंब जरी तुमचं व्यवस्थित हँडल केलं, मुलांना शिकवलं, तुमची कर्तव्य पार पाडलीत, तरी तुम्ही एका अभिनेत्या एवढेच प्रसिद्ध आहात आणि तेवढेच ग्रेट आहात, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. हे कोणा याच्याबद्दल दुमत असू शकत नाही, असं माझं स्वतःचं आणखीन पुन्हा गैरसमज आहे. वा सर, तुम्ही सिनेमा केलाय, नाटकही केलंय, म्हणजे नाटक हे जिवंत एक अनुभव देणं असतं प्रेक्षकांना. तर सिनेमामध्ये तुम्ही टेक्स घेऊ शकता, पाठांतर होतं, एक शेड्यूल असतं, प्रत्येक टीम बरोबर काम करायला लागतं. नाटकातही अर्थात टीम असते,
पण ते जिवंत एक अनुभव असतो तो. तर कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना आणि नाटकात जे स्टेजवर आपण परफॉर्म करतो ह्यामध्ये कुठे जास्त स्किल्स यूज करावे लागतात किंवा कुठे जास्त कस लागतो अभिनयाचा, किंवा काय जास्त तयारी कुठल्या क्षेत्रात करावी लागते? असं खरं सांगू का, तिन्ही क्षेत्रांच्या पॉवर वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये पद्धती अभिनयाच्या थोड्याफार फरकाने वेगळ्या आहेत. पण अभिनय हा अभिनयच आहे, फक्त त्याची सादरीकरणाची पद्धत आहे ती जरा वेगवेगळी आहे. सगळ्यात टफ असेल तर नाटक आहे, कारण नाटकामध्ये एकदा तुम्ही पडदा उघडला का माझं चुकलं म्हणून परत सीन नाही करू शकत. तिथे ती लज्जास्पद गोष्ट आहे नटासाठी. त्यामुळे इतका अलर्टनेस, इतका स्वतःवरचा कॉन्फिडन्स आणि त्या भूमिकेचा ग्राफ डोक्यात ठेवून बाकी सगळे विचार बाजूला टाकून त्या नाटकाशी तद्रूप होऊन, पूर्ण त्या भूमिकेशी तद्रूप होऊन ते पूर्ण रंगमंचाच्या अवकाशामध्ये आपल्याला जे जे सांगितलंय ते आत्ता मी करतोय, आत्ता मला सुचलंय अशा पद्धतीने करणं, नैसर्गिक करणं ही अप्रतिम आणि कठीण गोष्ट आहे. म्हटली तर सोपी आहे, म्हटली तर कठीण. ज्याचे 6 सेन्स जागे असतात त्याच्यासाठी ती एकदम सोपी आहे. ज्याचे 2 सेन्स जागे असतील त्याच्यासाठी काही गोष्टी कठीण जातात. तर आपले 6 सेन्स जागे ठेवून काम करायला पाहिजे. आणि कठीण आहे तर ते म्हणतील तर नाटकातलं भूमिका. कारण नाटकाच्या पडदा उघडायच्या आधी बेल 3 होतात. ते दुसऱ्या बेल नंतर पोटात जे मुरडा भरून येतो ना, काही येतो तो त्यालाच माहिती. आणि तिसरी बेल झाल्यावर जाऊ की नको जाऊ, इतकं मरण, म्हणजे आपल्याला डोळ्यासमोर मरण बघता येतं. पण एकदा तो कॉन्फिडन्स आला की अरे मी हे करू शकतो, आपल्या मनावरती आपला ताबा आला आणि तुम्ही जर ते करायला गेलात तर हळूहळू 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 हळू तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढत जातो आणि तुम्ही निलय काम करायला लागता किंवा रंगमंचावर वावरायला. हा एक झाला भाग. दुसरा भाग, कॅमेरा समोर जायचं. तर जसं मी तुम्हाला सांगतो की प्रेक्षकांची जशी भीती असते नटांना, की नाटक करताना प्रेक्षक हुरियो उडवतील, प्रेक्षक माझी काशी करतील, हा जसा एक दबाव असतो किंवा एक दडपण असतं एखाद्या नटावर अभिनय करताना, तसं दडपण कॅमेऱ्याचं असतं. जेव्हा नट काम करतो तेव्हा दिग्दर्शकापेक्षा कॅमेऱ्याला जाम घाबरतात नट. कारण कॅमेरा समोर साधा सरळ उभा असतो, निर्विकारपणे असतो. आणि मला तर समोरच्या तिथे त्या कॅमेऱ्यात कोणीतरी काहीतरी आविर्भाव करतोय याने काम करायचं असतं. मग इथे मात्र आपल्या मेंदूचा कस लागतो आणि भले भले मग जरा तिथे गडबडतात. अर्थात कॅमेरा इतका सहनशील आहे की तो म्हणतो चल परत कर, मी परत तुला रेकॉर्ड करतो. तो बिचारा कधीच तुझ्यावर रागवत नाही, पण तुमच्या मनात मात्र त्याची भीती राहते. असा तो ग्रेट. तर मी या गोष्टीला पण मानतो. अर्थात दिग्दर्शक म्हणून माणूसच असतो, तो त्याच्याकडून करून घ्यायचा प्रयत्न करतो. पण कॅमेऱ्यासमोरचे दिग्दर्शक जे असतात ते तुम्हाला फार घडवायला बघत नाहीत. जमलं तर कर, जेवढे 4-5 गोष्टी चुकतात त्याच्यातनं मग जोडकाम करून तुमचा तो एक सिक्वेन्स लावतात किंवा मग त्याला अवॉइड करतात. तो संपूर्ण एडिटर सगळ्या टेक्निकल भाग आहे. त्यामुळे खरं म्हणशील तर कस लागतो नट म्हणून नाटकात, तिथे तुम्ही कम्फर्टेबल असले पाहिजे, मग तुम्ही कॅमेऱ्यासमोर कम्फर्टेबल होता. आता मी कॅमेऱ्यासमोर मी सुद्धा जेव्हा गेलो तेव्हा मलाही ती भीती होतीच का मला कॅमेरा कळायलाच. काही सिरियल्स मध्ये छोटी मोठी कामं करावी लागली, पण मला शिकवलं तिथे मॉनिटर. मी सतत मॉनिटर मध्ये बसलेला असायचो. मॉनिटरच्या म्हणजे जो रेकॉर्डिंग करायला बसायचा त्याच्या मागे खुर्ची घेऊन मी गपचूप बसलेला असायचो. दिवसभर काम नाही, छोटीशी भूमिका, सकाळपासून बोलवून बसवून ठेवतात म्हणून आज आमचे नट, अरे मला काय काम नाही यार, एवढंसं होतं पण सकाळपासून बसवून ठेवलं, बकवास आहे यार, असं स्वतःला निगेटिव्हली बघणारे, न शिकण्याचा विचार करणारे. मी सतत मॉनिटरवर शिकलो. मॉनिटर शिकवतो हे कित्येकांना माहित नाही. आणि आजही कित्येक नट जिथे कुठल्या एसी रूम मध्ये ठेवलं असेल तिथे किंवा आपल्याला दिलेल्या रूम मध्ये आणि चहाचे कप रिचवत मोठेपणा गाजवत फिरत राहतात, पण कधी मॉनिटर बघत नाही की एखादा नट कसं काम करतोय, तो किती वेळा चुकतोय. नावाजलेले नट चुकतात, ते रिपीट करतात,
पण परत करताना ते इतकं बेमालूमपणे चांगलं करतात. तो जो बघण्याचा भाग असतो तो तुम्हाला शिकवतो बरंच काही. पण हे मी कित्येकांना सांगून झालं, पण आजचे नट वरूनच पडलेत ना. आम्ही जमिनीतून आलो, आम्ही खरे गाडले गेलो होतो, ते हळूहळू कोणी कोणी ओढून आम्हाला वर काढलं, पण हे वरूनच पडलेत. त्यामुळे ह्यांच्या जागी एक मोठा खड्डा आहे, तो त्यांनी केलेला आहे वरून पडल्यावर. त्या खड्ड्यातच आहेत अजून ते वर यायला पाहिजे. त्यांना हात देतोय, वर यायला सांगतो, पण यायला बघत नाहीत. त्यामुळे गैरसमजांची मालिका आहे. दुसरं एक आणखीन महत्वाची गोष्ट मी तुला सांगतो. मी नेहमी काय केलं, मी ज्याला घाबरतो त्यालाच प्रेमात पाडायचं मी विडावचं. म्हणजे मला ज्या दिग्दर्शकाची भीती वाटते ना, मी त्या दिग्दर्शकाच्या पटात घुसायचो, त्याच्याशी दोस्ती करायचो, त्याची पद्धत काय, त्याच्याशी बोलायचो, त्याला मित्र करायचो, त्याला आपल्या चुका ज्या आहेत त्या उघडपणे सांगायचो. मला हे नाही खरं कळलं, मला हे कळत नाही, मी मूर्ख आहे, मी गाढव आहे, मला शिव्या घाल, पण मला हे शिकव. म्हणजे त्याच्याशी भिडलं पाहिजे. समस्या कुठली आहे? दिग्दर्शक आहे ना, मग दिग्दर्शकाची भिडा. तुमची संहिता आहे ना, मग संहिताची भिडा. तुमचा कलाकार आहे ना जो, मग त्याच्याशी भिडा, त्याला आपलंसं करा. तसा मी कॅमेराला आपलंसं केलं. कॅमेऱ्याने आपल्या प्रेमात पडावं या पलीकडे जगातली उत्तम गोष्ट नाही. मी असं ठामपणे सांगतो, माझ्या प्रेमात कॅमेरा पडला. मी तर त्याच्या आहेच, पण तो माझ्या प्रेमात पडला आणि म्हणून मला एवढं मोठं त्याने केलं. हे फार कोणाला सांगता न येणारं माझं गृहीतक आहे. हे ज्याला समजलं त्याला समजलं, ज्याला नाही समजलं त्याने शोधून काढावं. कॅमेऱ्याला प्रेमात पाडता आले पाहिजे आणि हे नटासाठी चॅलेंज आहे. सर, तुम्ही आतापर्यंत सिनेमा, आता एवढे छान नाटकं, एवढी छान अजरामर केली, सिनेमा झाले, डॉक्युमेंटरीज केल्या, TV सिरियल्स केल्यात, जाहिरातीही करून झाल्यात. आता पुढे सर काय, पुढच्या प्रवासात आता तुम्ही काय अजून असं की हे एक राहिलंय, हे एक करायचंय किंवा हे एक करायची इच्छा आहे मनामध्ये, हे केलं की बस आता मग असं, म्हणजे करू नका असं, कधी थांबू नका तुम्ही, पण असं वाटतं असं थांबलं पाहिजे वेड्या. गायत्री, तू माझ्याबद्दल चांगलं बोलतेस, ठीक आहे, पण वय तुम्हाला कुठेतरी थांबायला सांगतच आणि ते थांबलं पण पाहिजे. कारण असं असतं की गायत्री, म्हणजे मी माझ्या आयुष्याचे 3 टप्पे भोगले. 3 टप्पे मुद्दाम सांगतो. एक बालपण, शैक्षणिक वय असतं शिकण्याचं, ते माझे 20 वर्षापर्यंत मी शिकलो. शैक्षणिक आणि सगळं नाती-गोती आणि जग हळूहळू कळत गेलं. नोकरी लागलो 21व्या वर्षी आणि 40व्या वर्षी नोकरी सोडली. तेव्हा ते जग बघितलं. नोकरीमध्ये मिळणारे मित्र मंडळी, त्या लोकांबरोबरचे त्यांच्या समस्या, त्यांचं जग, त्यांचं अज्ञानीपण, सगळ्याच गोष्टी त्या तिथे बघायला मिळाल्या. खऱ्या अर्थाने जग जास्त कळलं नोकरीत. आणि नंतर परत ही 20 वर्ष या दुनियेत, कॅमेऱ्याच्या समोरचं जग, कॅमेऱ्याच्या मागचं जग आणि एकूणच खरं खोट्याच्या हिंदोळ्यावर असणारं जग, त्या जगामध्ये मी आता 20 वर्ष वावरलो. आता हे सगळं जगत असताना पुन्हा अनिल गवस नावाचं एक जे जग आहे, जे त्याने जगायचं आहे, जे ज्येष्ठांमध्ये आता मला आयुष्य काढायचं आहे, कारण मी आता ज्येष्ठांमध्ये आलेलो आहे. आणि पुढची 20 वर्ष, जर आपण 80 वर्ष जगत असू तर 4था टप्पा माझा सुरू झालेला आहे आणि जो मी ज्येष्ठांमध्ये आता जगायला पाहिजे. पण ज्येष्ठांमध्ये जाताना सुद्धा जर का माझी अजूनही या क्षेत्रामध्ये काही काम असेल, माझी गरज असेल, मला मिळत असेल, तर मी ते करत राहीन. ते करता करता मला आता पुढचा टप्पा असं काही करायचं आहे की जे मी 30 वर्षात माझ्या डोळ्यांनी, माझ्या कानांनी, माझ्या बुद्धिमत्तेने, माझ्या वैचारिक लेवलने मी जे काही वाचन, काही माणसं माझ्या आयुष्यात आली त्यांना समजून घेता 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 जे काही संचित माझ्याकडे जमलंय, ते मला कुठेतरी शिबिर रूपाने नवीन पिढीकडे, त्यांचे डोळे जे किलकिले उघडे असतील तर जरा मोठे उघडे करायचे, त्यांचे कान जर का बंद असतील तर ते जरा उघडे करायचे आणि थोडंसं विशाल हृदय करून जगाकडे एक विशाल नजरेने बघायला लावायचं आहे. आणि जे तुम्हाला करता येईल ते करा, असं जरा एक चांगला मंत्र त्यांना द्यायचा आहे. आणि ते दिल्याशिवाय काय मी मरणार नाही, हेही तेवढंच खरं. ही माझ्या मनातली एक खंत आहे की मला आता सगळ्यांना थोडस व्यक्त करून की मी कसं मिळवू शकलो तर तुम्ही का मिळवू शकणार नाही. माझ्याकडे नील होतं, म्हणजे मी एक पुस्तक पण वाचलं मध्ये, फार चांगलं पुस्तक वाचायला मला मिळालं, यांच्या अति शून्य होतं म्हणून.
बरं का. आणि या 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 पुस्तकामध्ये लता मंगेशकर पासून, सुधीर फडकेंपासून ते अगदी शेक्सपियर पासून ते अब्दुल कलामांपर्यंत सगळ्या माणसांचं आयुष्य हा झिरो होता. त्यांच्या हाती शून्य होतं. शून्यातून त्यांनी आयुष्य उभं केलं आणि ते कुठे पोचले याचं पुस्तकात थोडक्यात विवेचन आहे. आणि ते पुस्तक वाचायला मिळालं पाहिजे प्रत्येकाला, किंवा त्यांनी वाचावं. तर हे पुस्तक मी मुद्दाम रेकमेंड करीन की यांच्या हाती शून्य होतं. लता मंगेशकरांनी कसं त्यांचं आयुष्य पुढे गेलंय, सुधीर फडक्यांनी कसं केलंय हे वाचाल तर वेडे व्हाल. अब्दुल कलाम तर एका नावाड्याचे, म्हणजे त्याचे वडील नदीतून इकडे तिकडे नेणारे नावाडी होते. लोकांना पेपर वाटायचे, पेपर हे करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे, बाबांना मदत करायचे. असा माणूस राष्ट्रपती पदापर्यंत जातो, एक मोठा शास्त्रज्ञ म्हणून नाव कमावतो. काय, कुठे, कसं, म्हणजे गुणवत्तेचं काय मोजमाप काय लावाल तुम्ही? कुठे जन्माला यायला पाहिजे? काही संबंध नाही, कुठे जन्माला या. आपल्यामध्ये गुणवत्ता असते, तिला फक्त खतपाणी दिलं पाहिजे. आणि ते खतपाणी देण्याचं काम आता आमच्यासारख्या सिनियर माणसांचं आहे असं मी मानतो. आणि मला एक फार मोठी अशी कार्यशाळा घ्यायची आहे. एक 2-3 महिने मुलांना माझ्या बरोबरच ठेवायचं आहे. त्याला गुरुकुल पद्धत म्हणतो, असा एक वेगळा अभ्यासक्रम माझ्या डोक्यात आहे आणि तो करायचा आहे. आणि काय मग ती पोरं जी 3 महिन्यानंतर सुटतील ती मला वाटते अख्खं जग जिंकून येतील, असा माझा कॉन्फिडन्स आहे. नक्की सर, हे खूपच छान, म्हणजे हे खरंच खूप छान संकल्पना आहे ही. आणि खरंच हे करा सर, तुम्ही नक्की हे करा. याचं कारण मला बरंच दिलं ग संपूर्ण जगाने, माझ्या आयुष्यातल्या माणसांनी, सगळ्या माझ्या परमेश्वरांनी. आणि आता माझं देण्याचं वय आहे, आता मला दिलं पाहिजे, ही भावना जास्त बळावत चालली. त्यामुळे मी तुला म्हणालो ना की मी आता कमी करीन, मी आता दिसेन नाही दिसेन, पण मला जे करायचंय ते कार्य हे करीन की मी सिलेक्टेड काही मुलांना आणि बऱ्याच जणांना मी स्वतः सांगतो सुद्धा, जे करिअर करायला येतात त्यांना, की राजा, अभिनय हा तुझा प्रांत नाहीये, तू अजून प्रायोरिटी दुसरी शोध, तुला काहीतरी चांगलं येतंय ते शोध आणि तिथे जा. सगळ्याच गोष्टी तो करतोय. आज काय झालंय, आंधळे फॉलोअर्स आहेत आमच्या अभिनय क्षेत्रात. तो झालाय मोठा तर मी का नाही होणार, तो जर करू शकतो तर मी का नाही करू शकतो, अशा याने. आणि इझी ऍक्सेसेबल आहे की इथे येताना काही पैसे गुंतवावे नाही लागत, उलट पैसे मिळतात आणि प्रसिद्धी मिळते. या दोन गोष्टी इतक्या भ्रामक आहेत की पैसेही मिळत नाहीत आणि प्रसिद्धीही मिळत नाही. असे असलेल्या माणसांना जेव्हा हे भेटतील तेव्हा त्यांना कळेल की अरे यार, हे मृगजळ आहे. पण ते मृगजळ त्यांच्यासाठी आहे ज्यांना अजून जगणं कळायचंय, ज्यांना लिटरेचर कळायचंय, ज्यांना श्वास आणि उच्छ्वास यांच्यामधला फरक कळायचा आहे, ज्यांना 2 वाक्यांमध्ये काहीतरी असतं हे कळायचंय. हे सगळं कोणीतरी सांगायला पाहिजे सोन्या त्यांना. आणि ते सांगत नाहीत. ते सांगणारे आमची लोक एवढा अनुभव घेऊन सुद्धा नाही, मीच मोठा करत राहिले. इथे सगळा घोळ झालाय. तर माझ्यासारख्याने का करू नये असा मला प्रश्न विचारला. पुन्हा का हा प्रश्न मला आला, त्या काचं उत्तर मला हेच सापडलं की नाही, काय होईल, त्या मुलांना मी थोडंसं ज्ञान जास्त देईन, बाकी त्यांच्या आयुष्यात त्यांना करायचंय ते करणारच आहे. तर मी त्यांना ते द्यावं हे माझं मन मला सतत सांगतंय. आणि 2-4 वर्ष हे जास्त बळावत चाललंय. म्हणजे 58-59व्या वर्षापासून ना, जेव्हा माझा 3रा टप्पा संपत आला ना, तेव्हापासून हे सुरू झालंय की अभी चालू करो यार, अभी चालू करो उनको, पोरांना. कारण पुन्हा माझे शारीरिक आजार किंवा काही अडचणी निर्माण होण्याआधीच हे सगळं केलं पाहिजे. एकदा मी पण त्या गोष्टींना, आता मी ज्येष्ठांमध्ये वावरतो, त्यांचे अनेक प्रश्न मला बघायला मिळतात, काय अडचणी असतात, ते लपून छपून ते मित्रांबरोबर हसत खेळत असतात. पण कोणाला डायबिटीस आहे, कोणाला बीपी आहे, कोणाला अस्थमा आहे, कोणाला काय आहे, त्या सगळ्या गोष्टींचा आपलं शरीर म्हणजे माहेरघर आहे. ते आता पुढे काय आपल्याला देईल देणगी माहीत नाही. कारण आजवर आम्ही शरीराकडे फार लक्ष नाही दिलं, संपूर्ण मनाचं ऐकत गेलो. आता शरीराचं ऐकणं गरजेचं आहे, पण हे करत असताना मनाला सुद्धा थोडाच आनंद द्यायचा आहे. म्हणून मी ते शिबिराची एक माझ्या डोक्यात कल्पना आहे. मी काय करू शकतो ते करू शकतो एवढंच माझ्या डोक्यात आहे. त्यामुळे मला ते करायचं आहे. परमेश्वर कृपेने सगळं जुळून यावं आणि मला तशी संधी मिळावी एवढीच इच्छा आहे. नक्की, एकदम मनापासून प्रार्थनाच येते की काही तुम्ही सगळ्या आजारांपासून सदैव दूर राहाल आणि तुमचं सगळं एक शिबिर आणि सगळं सक्सेसफुल होणार आहे.
आणि अजून एक आत्ता मला करंट एक टॉपिक बोलावं असं वाटतं की कोरोना रूपी आता जो भस्मासूर आलेला आहे आणि त्याने रंगभूमीचा पडदा थोड्या वेळासाठी बंद ठेवलेला आहे, बंद पडलेला आहे पडदा. तर त्यामुळे मेन म्हणजे बॅकस्टेजचा माणूस तर तो कुठेतरी आर्थिकरित्या त्याची कोंडी झालेली आहे, कुठेतरी गळचेपी होती आहे, त्यांचा रोजगार बंद झाला आहे. तर अशा वेळेला मदत निधी उभा केला जातोय, सगळ्या नाट्यसंस्था उभ्या राहतात, नाट्य परिषदेकडून मदत निधी उभा केला गेलेला आहे, काही कलाकार मदत करतात. तर या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही एक ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून कुठल्या दृष्टिकोनातून बघताय? तू अगदी माझ्या काळजातला प्रश्न विचारलायस. खरं सांगायचं की आजवर व्यावसायिक रंगभूमीने हजारो प्रयोग आम्ही केले, 5-5, 10-10 हजार प्रयोग केले वगैरे वगैरे, पुशारक्या मारल्या, हाऊसफुल एवढे शो घेतले म्हणून पुशारक्या मारल्या, पण कधीच आमच्या बॅकस्टेज वाल्यांचं हाऊसफुल झालं नाही, त्यांचं घर कधी भरलं गेलं नाही. हे फार मोठं दुःख, शल्य माझ्या मनात कायम आहे. मी जेव्हापासून व्यावसायिक रंगभूमीवर काम करतोय तेव्हापासून मी बघतोय की त्यांना एक चतुर्थ श्रेणी कामगारांचीच दर्जा किंवा वागणूक मिळालेली आहे आणि त्या बिचाऱ्यांना कधीच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात आलं नाही. आज तो प्रश्न मोठा झाला कारण एकदम 3 महिने 4 महिने लोकांना कामच नाही. अशा वेळेला त्यांना ज्यांना रोज काम केल्यावर, जसं आपल्याकडे आता ते परप्रांतीय गेले, काम नाही, पैसा नाही, मग मी इथे राहून काय करू, तर ते विस्थापित होऊ शकतात कारण त्यांना कुठेतरी त्यांचं घरदार आहे, ते तिकडे जाऊ शकतात, तिथे 2 घास खाऊ शकतात. पण माझ्या जे इथेच राहणारे ज्यांचं कुटुंब आहे, जे स्लम एरियामध्ये राहतात, जे कधी बंगल्यात किंवा ब्लॉकमध्ये राहत नाहीत, ज्यांचं घरी इथे जेव्हा प्रयोग लागेल त्या दिवशी त्यांच्या घरी काहीतरी शिस्त किंवा गोडधोड घडत असेल, अशा लोकांच्या घरी आज चूल पण पेटत नसेल, अशा लोकांना आम्ही अपराधी आहोत, आम्ही खरे मारेकरी आहोत, यांच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही, कधी कोणी आवाज चढवला. आम्ही नट म्हणून नाव होत गेलं, पण त्या वर्गाकडे कधीच कोणी बघितलं नाही. मी माझ्याकडून असं म्हणेन की मी त्यांना अक्षरशः उघडे बंब असो, फाटकी त्यांची बनियन असो, चड्डीवर असो, मी नेहमी मिठ्या मारलेल्या आहेत त्यांना, कारण मला त्यांच्याबद्दल नेहमी कीव यायची. पण माझे हात तोकडे होते. आम्ही मुळातच छोटे मोठे भूमिका त्याला करत होतो. रंगभूमीपासून मी पण आता बराच वर्ष झालं दूर झालोय, पण ज्या वेळेला होतो त्यावेळेला मी या सगळ्यांचं जेवढं करता येईल मला तेवढं केलं, पण मात्र असं भरीव असं काही करता नाही. आज जी आमच्या नाट्य परिषदेने म्हणा किंवा ज्यांनी कोणी मदत केली असेल सगळ्यांनी मिळून, तर ती अत्यंत तोकडी आहे, ती तात्पुरती आहे. माझं असं स्पष्ट मत आहे का या सगळ्या वर्गात, कारण आता हे दुसरं काय करणार, यांना सतत नाटकाच्या त्या नशेमध्ये राहायचं आणि ते सेट आणि त्या वस्तूंमध्ये त्यांचा जीव गुंतलाय. अशा लोकांनी आता काय नोकरी करावी, कुठे नोकरी करणार आणि काय म्हणून त्यांनी करावं, तर त्यांना गव्हर्नमेंटने एक विशिष्ट पेन्शन रूपी काहीतरी सोय करावी आणि त्यांचं कुटुंब जगवावं असं माझं मत आहे. कारण किती जण मदत करायचे म्हणाले तरी भाऊ सुद्धा भावाला अक्षरशः काय त्याचा शेवटपर्यंत त्याला मदत नाही करू शकत आर्थिकदृष्ट्या, कारण प्रत्येकाला एक लिमिट्स आहेत स्वतःच्या आर्थिक इन्कमची. त्याप्रमाणे आम्ही 1-2 महिने 3 महिने 4 महिने करू, त्याच्या पुढे मात्र त्यांच्याकडे दुर्लक्षच करणार, जे त्यांच्या वाट्याला सतत आलेलं आहे दुर्लक्षेनं, तर तिथे मात्र लक्ष घालावं सरकारने, असं माझं मत आहे. मलाही असं कधी कधी वाटतं आता की आपण कुठेतरी विधान परिषदेवर आता जे काही कलाकार म्हणून नेमणूक करतात, तर त्या कोश्यारींनी माझी नेमणूक करावी किंवा या सरकारने सांगावं, मी काही ना काहीतरी भरीव करून टाकेन ना, असं की त्यांचं आयुष्याचं भलं होऊन जाईल किंवा त्यांना एक दर्जा देईल या क्षेत्रामध्ये, आणि तो द्यावा. आता यापुढे नुसती मदत करून त्यांना विसरून जाणं हा कृतज्ञपणा ठरेल. याच्या पुढे त्याचा गांभीर्याने विचार आमच्या सगळ्या मंडळींनी करावा, त्यांचा एक वेगळा वाटा प्रॉफिट मधला ठेवावा. त्यांना जर का 4 पैसे आपल्याला नाटकातून मिळाले तर त्याच्यातला वाटा त्यांनाच स्पेशल देण्यात यावा, असे काही निर्णय घेण्याची गरज आहे. पण आता इतका उदारपणा कोण कधी दाखवतो, पैसे आले की मला पाहिजे, आमचा एक नट नाव झालं की तो मी एवढ्या नाईटमध्येच करणार, बाकीच्यांना तू किती देतोय त्याच्याशी त्याला काही देणं घेणं नाही. त्याला इतरांमुळे आपली भूमिका मोठी होते हे पडलेलं नाही, तो स्वतःच्याच प्रेमात जातो. आणि नटांनी सगळीपणे दुर्लक्ष केलेले हा चतुर्थ आमचा कणा खऱ्या अर्थाने रंगभूमीचा, जो आज मोडून पडेल. आणि म्हणून रंगभूमीला आज जरा दिवस
वाईट आलेले. कदाचित निसर्गाने ना आपल्या सगळ्यांना कोरोनाच्या रूपाने आत्मपरीक्षण करायला पाठवलेलं आहे, की तुम्ही नेमकं कोणावर दुर्लक्ष केलं, काय चुका केलात, त्या किती सुधारता येतील, त्यासाठी तुम्हाला आत्मचिंतनासाठी दिलेला वेळ आहे. त्याला निगेटिव्हली न घेता जरा पॉझिटिव्हली घेऊन काय काय करता येईल, योजना काय आखता येतील आणि एकमेकांना हात कसे देऊ. आज आपण सगळे एका लेवलवरचे आहोत, सगळेच. आणि त्या लेवलला आल्यानंतर दुजाभाव मनातला काढून टाकून प्रेमाने आपण एकमेकांना आपलंसं करून, भले त्याच्यामध्ये गुणदोष असतील, ते आता गुणदोषांना बाजूला सारून माणूस म्हणून आपण एकमेकांना भेटलं पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यातल्या माझ्या रंगभूमीच्या कण्याला पुन्हा उभारी देण्याची गरज आहे. जसं कुसुमाग्रजांची ती कणा ही कविता आहे, त्या कवितेतला तो आहे. खरं सांगायचं तर आज मला ती कविता जास्त आठवते. तो फक्त एवढंच म्हणतोय का पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. क्या बात आहे. हे त्यांचं जगणं आहे विचारांचं. त्यांनी कधीच तोंड उघडून मागितलं नाही आणि मागणारही नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. खरी गोष्ट आहे सर. आणि तुम्हाला नेहमी बॅकस्टेजच्या माणसाबद्दल किती कळकळ आहे ते मला माहीतच आहे. आणि नेहमी म्हटलं जातं की बॅकस्टेजचा माणूस म्हणजे हा ते तर दारू पितात किंवा ह्यांना व्यसनं असतात किंवा काय. तर या गोष्टीकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघता? तुम्हाला काय म्हणायचं याबद्दल? ती त्यांची मजबुरी आहे. बिचाऱ्यांना इतके कष्टाची कामं, म्हणजे तुला काय सांगू की त्यांचं सुरुवात आपण करूया की ते कसे असतात. थिएटर मधलं सेट लागणं, इथे प्रेक्षक येतात आणि बघतात की सेट, अरे काय सेट आहे काय, पण तो लावणं ती कला आहे आणि ती कशी करतात ते सांगतो. ही लोक, दुपारचा प्रयोग असेल आमचा, कुठे आहे, कल्याणला आहे, वाशीला आहे, ठीक आहे, हे सकाळी 9 वाजता गोडाऊन मध्ये जातात. गोडाऊन मध्ये त्यांचा टेम्पो येतो, त्या टेम्पो मध्ये पद्धतशीरपणे कुठले फ्लॅट कुठे कसे लावायचे, कुठले ठेवायचे, छोटे कधी, मोठे कधी, उभे कुठे, आडवे कुठे, मग प्रॉपर्टी, मग सगळ्या वस्तू, सगळ्यांच्या पेट्या, कपड्यांच्या पेट्या, स्वेटिंगच्या पेट्या, मेकअपच्या पेट्या, अरे बापरे, हे सगळं ते व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवलेलं. एका बाजूला त्या नाटकाची ही बाबा सगळी प्रॉपर्टी, ती एकूण एक ते 3-4 जे कोण असतील ते भरणार. सकाळी 9 वाजता येऊन 9 वाजता काय खाणार, घरातून काहीतरी ती मीठ भाकर दिली असेल, 4 चपात्या खाऊन बिचारे तिथे येणार. ती घेऊन ते टेम्पोने प्रवास करत 3 वाजता 2 वाजता तिथे तरी थिएटरला पोहोचणार. मग ते तिथे कॅन्टीन मध्ये जे काही 10-20 रुपये, 25 रुपये, 50 रुपयाचं काही जेवण मिळेल ते खाणार. ते कसं खाणार, कमी पैसे, कारण पैसे कमी पैशाचं ते मिळणारं जे असेल ते काय निकृष्ट दर्जाचं अन्न ते खाणार. ते खाऊन झाल्यानंतर तो सेट, पूर्ण त्या सेट तिथे चढवणार थिएटरमध्ये. जसं शिवाजी मंदिरला एक पायरी चढवावी लागते, तसं कल्याणला चढवावं लागतं, कुठेतरी वाशीला वगैरे न्यावं लागतं. तर असं तो त्या थिएटरमध्ये चढवणार, तिथे लावणार, व्यवस्थित तो लावून अर्ध्या तासात, पाऊण तासात ते लावून तिथे तयार राहून ते बिचारे पाठी बसणार. मग काही तंबाखू असेल, काही त्याचे 1-2 दारू पिणारे असतील ते 2 पेग मारणार आणि झोपणार. कारण ते इतके दमलेले असतात सकाळी लवकर उठून आल्यापासून. आणि दुपारी ते प्रयोगाच्या दरम्यान झोपतात, काही जागे राहतात. आता ते झाल्यानंतर प्रयोग संपला 3-2.5-3 तासात का पुन्हा ते सगळं डिस्मेंटल करा आणि ते पुन्हा जसंच्या तसं त्या टेम्पोमध्ये व्यवस्थित जी पद्धत आहे त्या पद्धतीने ठेवा, भरा आणि त्याच्यानंतर त्या टेम्पोतून तो गोडाऊन मध्ये घेऊन जा, गोडाऊन मध्ये उतरवा आणि मग आपल्या घरी जा. रात्री 12-1 काय वाजतील तेव्हा जाऊन जेवा 2 घास. मला सांग, त्यांना भूक लागत नाही, ते थकत नाहीत, ते कष्ट करत नाहीत. इतका प्रचंड कष्ट करणारे जे आहेत ते मंडळी, त्या मंडळींना काय खातात, काय पितात कधी कोणी विचारत नाही. तर ही मंडळी जेव्हा दौऱ्यावर जातो आम्ही, तेव्हा त्यांना बसमध्ये मागची जो पूर्ण पेट्या ठेवतात, ती डिकीच्या वरचा भाग हा त्यांना झोपायचा. त्यांना कधीच आमच्यासारख्या चांगल्या सीट झोपायला कधी नाही. मग ते बिचारे त्याच्यामध्ये वरती तिथे 4-5 बिछाने टाकून त्याच्यावर झोपतात. आता मी एकदा त्यांच्याबरोबर झोपलो, एकदा नाही बऱ्याचदा झोपलो. पण मी जेव्हा झोपलो आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे गाडी मागे जास्त उडते, म्हणजे जाताना पुढून जरी स्पीड ब्रेकर त्यांनी थांबवला
तिथे पुढच्यांना, कारण पुढे चांगले नट झोपलेले असतात, त्यांच्यासाठी हळू उतरते. पण मागचा जेव्हा तो ऍक्सिलेटर देतो तेव्हा मागच्या स्पीडच्या चाकांनी दानदिशी मागचे उडतात. आणि असा मी उडून आपटून पडलेलो आहे 2-3दा. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही लोक कशी झोपतात. तर ही झोपतात कारण असं होतं का ते 2-2 म्हणजे क्वार्टर मारतात. सरळ क्वार्टर मारली का माणसाचा देह हा जिवंत आहे का मेल आहे, तो एक निश्चेष्ट असा देह होतो. मग त्याला कळतच नाही आपटणं धोपटणं, संवेदनहीन असे ते शरीर. त्यामुळे ते बिचारे दारूच्या आहारी लागतातच. आणि एकदा दारू शरीराला लागली काय मग ती तुम्ही नाही पित, मग ती दारू तुम्हाला प्यायला लागते, असा प्रकार आहे. त्यामुळे ते व्यसनी होतात. त्यांचे बिचाऱ्यांची दुःख खरी ती आहे का त्यांना लागलं खोकलं ते कळून आहे ना, तर ते झोपूच शकत नाहीत रात्रभर. आम्ही रात्री प्रयोग संपला का 3 वाजता ते बिचारे 3ला जो प्रवास सुरू व्हायचा तो आम्ही आपले पहाटे जाऊन हॉटेलात जाऊन झोपायचो. यांच्यासाठी एक धर्मशाळा सारखी 10-12 लोकांची एकत्र कोंबलेली ती रूम, तिथे जाऊन ते कसेही पडलेले, काय खाणार ते, भूक लागल्यावर खाणार. भत्ते त्यांना किती, 15 रुपये, 20 रुपये, 50 रुपये भत्ते, त्याच्यात काय जेवणार बिचारे. पण हे दुर्दैव दशावतार आहे संपूर्ण दुर्दैवाचा. पण तो मी बघितलेला आहे डोळ्यांनी, मी अनुभवलेला आहे. आणि त्यांच्या दारूचं समर्थन नाही करणार मी, पण ती पितात का याचं एक कारण मात्र सगळ्यांच्या समोर आणू इच्छितो की काय करतील बिचारे शरीराला. कधी कधी दारूचं एक क्वार्टर मारली काय ते किती सेट उचलतोय त्यालाच कळत नाही, कारण 10-3चं बळ येतं त्याच्यामध्ये. आणि बघितलेलं आहे आपण, दारू प्याल्यावर माणूस मी ह्याव करीन त्याव करीन करतोच की. त्यामुळे त्यांचं ना एक वेगळं जग आहे. आणि त्या माणसांना खरं तुला सांगतो, त्यांच्यासाठी खरं सांगतो, त्यांना त्यांचं नोंद घेतली पाहिजे, त्यांची नोंदणी व्हायला पाहिजे, ते रजिस्टर झाले पाहिजे. आणि त्यांच्यासाठी सरकारने पेन्शन 5-5 हजार रुपये दरमहा त्यांच्या अकाउंटला जमा केली पाहिजे. नक्कीच, कारण बॅकस्टेजचा माणूस हा अविभाज्य घटक आहे. नाटकाच्या पूर्ण टीमप्रमाणेच त्यालाही वागणूक मिळाली पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळ्या श्रोत्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी की आपण पडद्यापुढचं सोनेरी रूप नेहमी बघत असतो, एकदम झगमगाट बघत असतो, पण पडद्यामागेही काही दुःख दडलेली आहेत. आणि तिथे जी धडपड सुरू असते, ती धावपळ सुरू असते, त्याची आपण दखल घेतली पाहिजे. आणि अशा कुठल्या नाट्यसंस्था आहेत किंवा असे कुठले नाट्य निर्माते आहेत सर की जे चांगला सपोर्ट देत आहेत बॅकस्टेजच्या लोकांना, अकॉर्डिंग टू यू? मी दोन संस्थांची नावं घेईन, एक सुयोग आणि एक चंद्रलेखा. आता बाकीच्यांचा मला अनुभव नाही, काही जण करत असतील. आता प्रशांत दामले सुद्धा स्वतःच्या याने बॅकस्टेज वाल्यांसाठी करतो, अर्थात त्याला एक जाण आहे. भरत जाधव त्याची जेव्हा संस्था काढली असेल तेव्हा करत असेल. आहेत, आम्ही संवेदनशील असे नट आहेत, नाही असं नाही म्हणता येणार. पण 2 संस्था, त्यातली एक सुधीर भट जो उधळून द्यायचा नटांवरही आणि बॅकस्टेजवाल्यांची तेवढी काळजी करणारा असा एक निर्माता होऊन गेला आणि तो बिचारा आज नाही आहे. आणि दुसरे आमचे चंद्रलेखाचे मोहन वाघ, ते दोघंही नाही आहेत खरं म्हणशील तर. आणि तिसरे मी नाही म्हणायला प्रभाकर पणशीकरांना पण ते. पण गंमत अशी का या दोघांमधला फरक मला असा जाणवला की चंद्रलेखाचे मोहन वाघ हे सुपर ठरले या सगळ्यांमध्ये, ग्रेट ठरले. कारण त्यांना आपल्या कंपनीचे कामगार असा दर्जा दिला, त्यांना पेरोलवर ठेवलं, त्यांना महिन्याला त्यांचा पगार त्यांना द्यायला लागले, त्यांना रोज हातात पैसे. हे का दारू प्यायचे, दारू का पितात, तर पैसे हातात कॅश मध्ये मिळायचे 400-500, त्यातले मग काय 100 रुपयाची किंवा 15 रुपये आणि 20 रुपयाला काहीतरी कॉफी बिपी मिळायची. मला माहिती आहे, मी दिलेले आहेत त्यांना भरपूर दौऱ्यामध्ये. त्यामुळे ती त्यांना चांगली इंग्लिश वगैरे चालत नाही, त्यांना त्याची सवय लागल्यामुळे त्यांना ती देशीच लागते. आणि हे पण फार दुर्दैवी आहे. पण असो, आता या गोष्टी सोडून दे. पण मोहन वाघांनी त्यांना महिन्याला पगार देण्याचं केल्यामुळे त्यांचे बॅकस्टेजवाले दौऱ्यात दारू प्यायचे नाही. त्यांची सक्त ताकीद होती, दारू प्यायची नाही कोणी सुद्धा. म्हणजे नटांनी सुद्धा पिऊ नये. पण नट काय कोणाला ऐकतायत काय? नट म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्म जाणणारे. त्यामुळे ते नट ऐकणारे नव्हते, कारण ते जाम थकल्याचा आविर्भाव करायचे. खरे थकायचे हे विचारी. पण ते ठीक आहे. तर दारू पिणं हा त्यावेळेला एक स्टेटस सिम्बॉल आहे. आमच्या रंगभूमीला लागलेले खरी ती कीड आहे. पण तरी सुद्धा त्यावेळेला स्टेटस सिम्बॉल म्हणूनच प्यायचे की अरे पित नाही तो नट नाही.
असं होतं ते, तो भाग वेगळा. पण त्यांनी मात्र नटांना मी बघितलं, त्यांच्या बॅकस्टेजवाल्या नटांच्या हातात पैसे कुळकुळायचे नाही, त्यामुळे ते दारूच्या आहारी जायचे नाही. आणि कोणी प्याला तर त्यांच्यातलाच कोणतरी कंप्लेंट करायचा, मग पुढच्या वेळेस त्याला प्रयोग कमी देणार आणि तुला पगार कमी येणार अशी धमकी असायची. मग बिचारे सोडायचे. मग सुट्टी असेल तेव्हा पित असतील काही जण, त्याचे नाही असं म्हणता येणार नाही. कारण काय होतं की चंद्रलेखामध्ये येईपर्यंत त्यांनी 2-3 ठिकाणी 4 ठिकाणी कामं केलेलीच असणार ना. मग ते तिकडे एक बाबा कुठेतरी परमनंट नोकरी मिळावी म्हणून चंद्रलेखात आहे. पण चंद्रलेखात आरकून पारखून घेण्याची सवय होती, त्यामुळे मग ते सगळेच छंद सोडून यावं लागायचं. त्यामुळे चंद्रलेखामध्ये शिस्त होती, प्रचंड शिस्त मी बघितली. सुधीर भटांकडे शिस्त नसली तरी प्रेम मात्र प्रचंड होतं, अप्रतिम प्रेम होतं. म्हणजे त्यांना सगळ्यांना समान दर्जाचा वागणूक, म्हणजे त्यांनी निर्मात्यावर प्रेम केलं. खरं म्हणाल ना तर बॅकस्टेजवाले जे आमचे असतात ना, त्यांचं प्रेम मिळणं याच्यासारखी दुसरी जगातली अप्रतिम गोष्ट नाही. त्यांनी ज्या निर्मात्यावर प्रेम केलं त्या निर्मात्याने पैसे कमावले. त्यांनी ज्या निर्मात्यावर प्रेम केलं त्या निर्मात्यांनी त्या संपूर्ण रंगभूमीवर स्वतःचा ठसा उमटवला. आणि ते बरोबर त्यांना कळतं की कुठला निर्माता कसा, पैसे देतो म्हणून नाही, पण त्यांना ते कळायचं की त्या माणसाच्या मागची भावना काय आहे, ते आपलं कोणाला समजतात निर्माते, ते त्यांना बरोबर कळायचं आणि बिचारे काम करतात. मी त्यांचा भावजी होतो बरं का सगळ्यांचा. कारण अदंतर नाट्यामध्ये मी भरतच्या भावजीची भूमिका केल्यामुळे ते मला सगळेजण भावजी म्हणूनच हाक मारतात. भावजी आले, भावजी आले. बरं मी कुठल्याही संस्थेत काम करो न करो, ते बॅकस्टेज वाले भावजी कसे आहेत, बरे आहेत ना, असं बोलणार. मग त्यांना चहा पाजा, त्यांना काय खायला पाहिजे असेल तर खायला घाला. ही माझा छंद आहे. मी आता हे काय मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण मला त्यांच्याबद्दल प्रचंड कीव आहे, प्रचंड आदर आहे, प्रचंड प्रेम आहे. त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असं असतं मला, सरळ सांगायचं तर. आता या लॉकडाऊन मध्ये ना मला खरं म्हणशील तर त्यांच्यासाठी आता ते नाट्य परिषद किंवा ते कलाकार संघ किंवा बॅकस्टेज रंगमंच कलाकार आहेत, त्यांना भरीव मदत आर्थिक दृष्ट्या करायची. पण आम्हाला बाहेरच पडायला मिळत नाही, बँकेतही जायला मिळत नाहीये. आम्हाला कम्प्लीट कंटेनमेंट झोन झालाय. माझ्या समोरच कोरोना पॉझिटिव्ह निघाले, त्यामुळे आम्हाला पूर्ण माळा आमचा गेला महिनाभर आम्ही अडकून पडलोय. त्याच्या आधी लॉकडाऊन होतं, सगळं बंद. त्यामुळे मला काही मदत त्यांना अजूनही करता येत नाही, पण पुढे मागे बघीन मी काहीतरी त्यांच्यासाठी. जेव्हा जाईन खाली तेव्हा करीनच. या संस्थांना मदत मला भरपूर करायची आहे, फक्त मी अडकून राहिलोय. नक्की सर, तुम्ही करालच, आम्हाला खात्रीच आहे या गोष्टीची. आणि मला श्रोत्यांनाही सगळे आवाहन करावं असं वाटतंय की नक्की मदत करा या वर्गाला सुद्धा. आणि अनिल गवस सरांकडून एक छान काहीतरी गवसलंय आज आपल्याला, ते काहीतरी खूप छान आवाहन करतायत आपल्याला छान भाषेमध्ये की ह्या वर्गासाठी यांना हेल्प करा. हे एक अविभाज्य घटक आहेत आपल्या नाटकाच्या टीमचा, त्यांच्याशिवाय नाटक नाही उभं राहू शकत. आपण कितीही म्हटलं तरीही यांना इग्नोर करून नाही चालणार. तर त्यामुळे थँक्यू सो मच सर. अनिल सर, तुम्ही खूप छान गप्पा मारल्यात आमच्याशी. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, तुम्ही शिबिर आयोजित करणार आहात त्यासाठी, तुमच्या गुरुकुलसाठी खूप शुभेच्छा आमच्याकडून. आणि आम्हाला आपल्या सगळ्यांना यश मिळू देत, बॅकस्टेजच्या लोकांनाही पुढे आणण्यासाठी, त्यांना सपोर्ट देण्यासाठी, आणि हा शब्द पुढेपर्यंत पोहोचू देत अशी मी आशा व्यक्त करते. आणि थँक्यू सो मच सर आज आमच्याबरोबर इथे उपस्थित राहिल्याबद्दल. धन्यवाद. तुम्ही हा जो काही उपक्रम केलाय त्याला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा तर आहेतच, पण तुम्ही वृद्धिंगत व्हा, पुष्कळ याच्यात नाव करा, नवीन नवीन प्रयोग करा. चांगल्यांना तुम्ही आमचे असे विचार लोकांपर्यंत पोहोचवताय. असे अनेक माझ्यासारखे सांगणारे अनेक जण आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही या मंचावर बोलवा तुमच्या, आणि तुमचा मंच आणखीन फळो फुलो आणि रंगभूमीला पुन्हा चांगले दिवस येवोत अशी सदिच्छा व्यक्त करतो. गायत्री, फार छान वाटतं तुझ्याशी. तू अगदी माणसाच्या आतमध्ये घुसून त्याला बोलतं करण्याची तुझ्याकडे कला आहे, आणि अप्रतिम स्वर आहे तुला मिळालेला. त्या स्वरामधूनच माणसाला बोलावं असं वाटायला लागतं तुझ्याशी. अजून 2 तास सुद्धा मी बोलू शकेन, इतकी तू ऊर्जा ठेवतेस. त्यामुळे तुझेही खरोखर मी धन्यवाद मानतो, आणि अशीच कार्य करत राहू आपल्या सगळ्यांकडून, एवढं बोलतो. आणि मला संधी दिलात, माझं ऐकून घेतलात, सहन केलात, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. नक्कीच, थँक्यू सर. तुमच्यासारखी सोन्याच्या हृदयाची माणसं आमच्या पाठीशी उभे राहिल्यावर आम्हाला घाबरायची गरज नाही. वृद्धिंगत होणार आणि खूप छान छान मंडळींना आम्ही इथे आणणार इंटरव्ह्यूसाठी, आणि तुम्हालाही आम्ही पुन्हा बोलवणार, कारण अजून गप्पा बाकी आहेत.
आणि अजून वाटचाल तुमची अजूनही ऐकायची डिटेलमध्ये, तर नक्की आपण पुन्हा भेटू सर. नक्की, आनंदाने. धन्यवाद. तर हे होते अनिल गवस सर. जसं की मी एपिसोडच्या सुरुवातीलाच म्हटलं, गोल्ड ॲट हार्ट. चला तर भेटूया आता नवीन एपिसोडमध्ये एका नवीन कथेसोबत, लेखासोबत किंवा एका रंगकर्मीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी. धन्यवाद.